Shall we look to God? प्रार्थना करूया का? Loving Heavenly Father, we thank you and praise you for this morning. प्रेमळ स्वर्गीय बापा, आज या सकाळच्या समयासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. Oh God, प्रभू माझ्या देवा, what can we do without you? तुझ्याशिवाय आम्ही काय करणार प्रभू? What can we do? तुझ्याशिवाय आम्ही करू तरी काय शकतो? You are our strength. तू आमची शक्ती आहेस. You are our hope. तू आमची आशा आहेस. Your word quickens us. तुझा शब्द आम्हाला सजीव करतो. Your spirit strengthens तुझा us. आत्मा आम्हाला शक्ती देतो. You said, Lord, तू म्हटला प्रभू, do not sorrow, तुम्ही दुःख करू नका, for the joy of the Lord is your तर strength. प्रभूचा आनंद तुमची ताकद आहे. Oh God, प्रभू माझ्या देवा, replace all our sorrow with your joy. आमचं सगळं दुःख आज आनंदात बदल Help us to live a life of joyfulness. आणि आनंदाचं जीवन जगायला सहाय्य कर. Thank you, Father. धन्यवाद. Speak to us this morning आज या सकाळी आमच्याशी बोल and help us आणि आम्हाला मदत कर, that we may understand your truth. की आम्ही तुझं सत्य समजून घ्यावं. In Jesus' name we pray. येशूच्या नावात मी मागतो. Amen and amen. Amen. Praise the Lord. हालेलुया. प्रभु का आनंद है मेरी ताकत. Shall we sing? अम्मा हालेलुया. प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत. वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है. वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है. जब मैंने सोचा कि असंभव है, जब मैंने सोचा कि असंभव है, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा. जब मैंने सोचा कि असंभव है, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा. असंभव को संभव करने वाला यीशु, मैं तेरे साथ हूँ. असंभव को संभव करने वाला यीशु, मैं तेरे साथ हूँ. प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत. वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है. वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है. जब मैंने सोचा मैं अकेला हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा. जब मैंने सोचा मैं अकेला हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा. संसार के अंत तक साथ रहने वाला, मैं तेरे साथ हूँ. संसार के अंत तक साथ रहने वाला, मैं तेरे साथ हूँ. प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत. वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है. वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है. जब मैंने सोचा मैं निर्बल हूँ, जब मैंने सोचा मैं निर्बल हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा. जब मैंने सोचा मैं निर्बल हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा. शक्ति देने वाला, हालेलुया. सामर्थ देने वाला, मैं तेरे साथ हूँ. शक्ति देने वाला, सामर्थ देने वाला, मैं तेरे साथ हूँ. प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत. वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है. वो
is our strength. प्रभूचा आनंद आपली ताकद आहे. Hallelujah. रबा खराबा शंदा. Amen. हालेलुया. If you love the Lord, तुम्ही जर प्रभूवर प्रीती केली you will believe in the Lord. तर तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवा. And if you believe in the आणि Lord, जर तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवलात you shall joy in the Lord. तर तुम्ही प्रभू मध्ये आनंद Hallelujah. कराल. हालेलुया. Loving God is the mantra of being joyful. आनंदी राहायचं असेल ना तर त्याच्या मागचं मंत्र आहे प्रभूवर प्रीती करा. If you love, you shall believe. तुम्ही जर प्रभूवर प्रीती केलीत तर तुम्ही विश्वास पण ठेवाल. If you will believe, you shall be joyful. आणि तुम्ही जर विश्वास ठेवलात तर तुम्ही आनंदी पण राहाल. Amen. हालेलुया. Thank you, Jesus. आमेन. थँक यू लॉर्ड. थँक यू. धन्यवाद. The joy of the Lord. प्रभूचा आनंद. Nehemiah 8 verse 10. नहमाया 8:10. प्रभूचा आनंद आपली ताकद खरोखर आहे. मी साक्ष देऊ इच्छिते पास्टर. आज थोडंसं मला बरं वाटत नव्हतं पण इथे जशी मी वेदीवर आले मला असं होत होतं की बहुतेक मला होणार नाही आज. आय कांट मेक इट. मला थोडंसं अशक्त वाटत होतं, वीक वाटत होतं. आणि मी पास्टरांना म्हटलं की तुम्ही माझ्यासाठी प्रार्थनाच करा. आम्हाला हा एकच उपाय दिसतो कारण औषधही खाल्ली पिल्ली सगळं झालेलं आहे, सगळं चालू पण आहे. आणि पास्टरांनी जशी प्रार्थना केली मी विश्वास ठेवला. अर्थातच हे युद्ध असतं, आपण सोडायचं नाही. आणि मी विश्वास ठेवून बोलतच राहिले की प्रभू तू माझा आनंद आहे, प्रभू तू माझी शक्ती आहे, प्रभू तू माझ्या बरोबर आहे. आणि मी चालले दे बाप्पा, मी मंदिराकडे चालले दे बाप्पा. कारण की आरोग्य मंदिरामध्येच आहे परमेश्वरा, आशीर्वाद मंदिरामध्येच आहे दे बाप्पा. मी वेदीवरती उभी राहणार प्रभू. मी जशी तशी वेदीवर उभी राहीन. जसं मी उभी राहीन तू माझा ताबा घे. तिथं अभिषेक आहे आणि तू मला तिथं मोकळं कर, एकदम मोकळं कर, एकदम मोकळं कर दे बाप्पा. आणि तुझ्या लोकांना आशीर्वाद ठरण्यासाठी माझं जीवन तू उभं कर. तर ही साक्ष मी आत्ता देऊ इच्छिते. जसं इथं आम्ही आलो आणि इथे गीत झालं, प्रभूची स्तुती झाली, पास्टर उभे राहिले. मी का म्हटलं की या वेदीवरती अभिषेक आहे कारण जसं मी इथे आले तसं एक मोकळीकता, एक रिलीज, एकदम मोकळं वाटतं. Praise the Lord. एकदम मोकळं आणि आरोग्य. म्हणून देवाला मी धन्यवाद देते. हालेलुया. The joy of the Lord is your strength. प्रभूचा आनंद तुमची ताकद आहे. It's not the joy of the Lord will be your strength. प्रभूचा आनंद तुमची ताकद होईल नाही. The joy of the Lord was your strength. प्रभूचा आनंद तुमची ताकद होती. The joy of the Lord is your strength. हे असं काही नाही. तर प्रभूचा आनंद तुमची ताकद आहे. Now, continuous आता, tense. इफो, चालू वर्तमान काळ. Praise the Lord. हालेलुया. आमेन. Amen. Nehemiah 8:10. नेहमाया 8:10. Then he said to them, Go your way, eat the fat, drink the sweet, and send portions to those for whom nothing is prepared. For this day is holy to our Lord. Do not sorrow, for the joy of the Lord is your strength. हालेलुया. नेहमाया 8वा अध्याय त्यातलं 10वं वचन तिथे असं लिहिलंय. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, जा तेलकट खा व गुळचट प्या व ज्याच्यासाठी काही तयार झाले नाही त्याच्याकडे वाटे पाठवा. कारण हा दिवस आमच्या प्रभूला पवित्र आहे. म्हणून खिन्न असू नका कारण यहोवाचा आनंद तुमचे सामर्थ्य आहे. Praise the Lord. हालेलुया. You know, early morning, सकाळी सकाळी actually for the past 2 days, we don't have water. खरं म्हणायला गेलं ना तर गेले 2 दिवस आमच्या घरात पाणीच नाही. No water at all. पाणीच नाही. So somehow we are managing bringing from down or then doing everything. तर कसं तरी सगळी कसरत चाललेली आहे. खालून पाणी भरून आणायचं आणि ती कावळ्याची अंघोळ वगैरे एवढूशी करायची. असं And morning also we got up today, there was no water. Some people will be thinking, oh, pastor means they are living in a 5-star hotel. तर So they काही won't लोकांना get असं water. वाटत असेल की पास्टर म्हणजे 5 स्टार हॉटेलमध्येच राहिल्यासारखे राहत असतील आणि त्यांना दोघांना काहीही प्रॉब्लेम नसतील. Praise God. See, Hallelujah. joy of the Lord is our strength. पण तसं काही नाही बरं का. आम्ही पण बादल्यांनी पाणी भरतो, कधी कधी कावळ्यांची आंघोळ आम्ही पण घेत असतो So today आणि there was- भांडी उशिरा घासतो. पण प्रभूचा आनंद आमची ताकद आहे. Praise God. Hallelujah. So there was no water म्हणून पाणी नव्हतं सकाळपासून. and lights were not there पर दुष्काळात 13वा MSCB पण गेली. and then finished now. मग संपलं. But the first thing I did was put on the tape पण पहिली गोष्ट केली म्हणजे टेपच लावून टाकला. songs unto the Lord. फादरची गाणी सुरू करा आणि देवाची गाणी सुरू केली. Praise God. And I हालेलुया. was singing गाणी and गायला सुरुवात praising, केली, स्तुती केली. and somehow, you know, God allowed us and helped us, and then we got a few Devapani- buckets of water. I also had to, you know, carry it here, there, and do all that. देवबापांनी मदत केली. कसंही करून सगळं झालं. पास्टर इन ऍक्शन आज सकाळी. हालेलुया. आमेन. Praise घरामध्ये God. And then- पास्टरांनी पण थोड्या बादल्या उचलल्या वगैरे. And then we filled water and took bath like that, and
everything is over. मग सगळं पाणी भरलं, आंघोळ केली, सगळं झालं आणि मग म्हटलं आता चर्च. The joy of the Lord is our strength. तसं See, प्रभूचा आनंद आपली ताकद आहे ब्रदर. only through trials you come to know whether the joy of the Lord is really the strength working through you. कारण की ह्या सगळ्या And in you. त्रासांमधून गेल्यानंतरच समजतं की प्रभूचा आनंद आपली ताकद आहे की नाही. म्हणजे पाणी गेल्यावर आपला मूड असतो की नाही, त्यावरनं ओळखून घ्यायचं प्रभूचा आनंद आपल्यात आहे की नाही. See, trial reveals our real self. त्रासांमधून आपल्याला आपण स्वतः कसे आहोत ते कळतं. Amen. खरे कसे आहोत ते कळतं. Praise God. कितने पानी में वो प्रॉब्लम में समजता. Amen. Now Hallelujah. everything, all the sorrow started in the Garden of Eden. तर हे सगळे त्रास एदेनेच्या बागेत सुरू झाले. The day Adam and Eve sinned against God, ज्या दिवशी आदाम हव्वेनी देवाविरुद्ध पाप केलं, immediately sorrow came in the world. लगेच दुःख या जगामध्ये आलं. Amen. हालेलुया. See, they died spiritually. आणि ते आध्यात्मिकरित्या मेले. Physically, they didn't die yet. शारीरिकरित्या मेले नव्हते अजून. We know all sickness, all death, everything comes from this thing that they sinned. आणि आपल्याला माहिती आहे आता की त्यांनी जे पाप केलं, त्यांनी दोघांनी जे पाप केलं, त्या पापामुळे सगळे आजार, सगळं दुःख, सगळे त्रास हे त्यामुळे आलं. But one of the first things पण एक पहिली गोष्ट म्हणजे that they lost the moment they sinned was joy. ज्या क्षणाला त्यांनी पाप केलं त्या क्षणाला त्यांच्यातली एक पहिली गोष्ट गेली, ती म्हणजे त्यांच्यातला आनंद गेला. Amen. आमेन. They lost their joy. आनंदच गेला. And if you lose your joy, devil will have your whole being. आणि जर आनंद आपल्यातला निघून गेला ना, तर मग सैतान आपला पूर्ण ताबा घेतो. Praise God. Hallelujah. Now, the first point we learned was what is joy. पहिला मुद्दा आपण शिकलो तो असा की आनंद म्हणजे काय. The second point, दुसरा मुद्दा, the normal Christian life. साधारण नॉर्मल ख्रिस्ती जीवन. Many times I But told you our happiness, it depends on somebody else. बऱ्याच वेळेला मी तुम्हाला सांगितलं, आपला जो आनंद असतो तो आणि कुणावर तरी अवलंबून असतो. You know, आमेन. we want somebody else to make us happy. आपली अशी इच्छा असते की सारखं लोकांनी आपल्या समोर असावं आणि सगळ्यांनी मला खुश ठेवावं. If that is the way, then your joy is very shallow. पण अशा पद्धतीनं जर आपण सारखे आनंदी राहणार असू तर मग आपला आनंद फार उथळ आहे. Our joy should be deep rooted joy. आपला जो आनंद आहे ना तो असा असता कामा नये. तर आपला आनंद प्रभूमध्ये एकदम मुळावलेला असला पाहिजे. And last week I shared with you that somebody just told you that you look very awful and suddenly all your joy is vanished. आणि गेल्या आठवड्यातच मी तुम्हाला सांगितलं की समजा कुणीतरी तुम्हाला म्हटलं की आज काय तुम्ही असे दिसताय, आज काय तुम्ही एवढे चांगले दिसत नाही, आणि ते ऐकल्यानंतर लगेचच आपल्यातला आनंद निघून जातो. Amen. हालेलुया. See, it's not situational joy we are talking about. असं नाही, परिस्थितीनुरूप येणाऱ्या आनंदाविषयी आपण बोलत नाही. It's not people's opinion that should show whether you are joyful or not. त्या लोकांची मतं आपल्याविषयी काय आहेत, त्या मतांवरनं आपण आनंदी व्हायचं किंवा नाही व्हायचं हे ठरत नाही. The Christian joy is a spiritual joy. ख्रिस्ती आनंद जो आहे ना तो आध्यात्मिक आनंद आहे. It's a spiritual joy. तो आध्यात्मिक आनंद आहे. It is not situational joy. तो कुठल्या परिस्थितीला बांधील आनंद नाही की परिस्थिती चांगली आहे, 4 लोक माझ्या समोर आहेत म्हणून मला आता बरं वाटतं, मी आनंदी आहे, मग सगळे गेले की मला कसं तरीच वाटतं, असा तो आनंद नाही. See, the spiritual joy, none can rob it from you because it has been given by God to you. आध्यात्मिक आनंद तुमच्यातनं कोणीही चोरू शकत नाही, कारण की तो देवानी तुम्हाला प्रत्येकाला दिला आहे. If somebody has robbed that joy of yours, that means you have permitted that person to rob that joy. आणि समजा तो आनंद, आध्यात्मिक आनंद, तुम्हाला असं जाणवतं की माझ्यातनं तो आध्यात्मिक आनंद निघून गेलाय, कुणीतरी तो माझ्यातनं चोरून नेलाय, तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही तो आनंद तुमच्यातून चोरून न्यायला कुणाला तरी परवानगी दिलेली आहे, म्हणून तो आनंद तुमच्यात येऊन तो चोरून घेऊन गेला. Now your love towards God should be very strong. पण तुमचं देवावरचं जे प्रेम आहे ना ते अतिशय बळकट असायला पाहिजे. Amen. प्यार करूंगा मैं ज्यादा Rooted तुझसे. and grounded in love, अतिशय Paul says. अतिशय प्रीतीमध्ये मुळावलेले, प्रीतीमध्ये बळकट असे व्हा म्हणतो पॉल. Rooted and grounded in love. प्रीतीमध्ये मुळावलेले व्हा म्हणतो पॉल. When you are rooted and grounded in love, जेव्हा प्रीतीमध्ये आपण मुळावलेले राहू, you will believe God for anything. त्याला तुम्ही देवावर कुठल्याही गोष्टीसाठी विश्वास ठेवालच. And that's what Apostle Peter says. आणि प्रेषित पेत्रानी आपल्याला हे सांगितलेलं You will आहे believe God for की anything. and तुम्ही everything. सर्व गोष्टींसाठी, प्रत्येक गोष्टीसाठी, कुठल्याही गोष्टीसाठी देवावर विश्वास ठेवा And you will maintain that joy. आणि तो आनंद मग तुम्ही तुमच्यामध्ये सांभाळून ठेवा. Irrespective of how the situation looks. मग ती परिस्थिती कशी दिसो, परिस्थिती वाईट असो, दिवस वाईट असो, काही असो. Amen. Amen. Be strong in the Lord. प्रभूमध्ये खंबीर आणि बलवान रहा.
Amen. हालेलुया. You need to be strong तुम्ही in love. प्रभूमध्ये प्रीतीमध्ये बलवान असायला हवं. Maybe next week we will learn something about the consciousness of love. कदाचित येत्या रविवारी आपण शिकूया या विषयीनं की ही जी प्रीती आहे ती प्रीती आपल्यामध्ये असायची, जी एक सद्विवेक भावना किंवा जी एक जाणीव, त्याविषयी मी तुम्हाला शिकवीन. Consciousness of love. आपल्याला ती जाणीव असायला पाहिजे, सारखी ती चाहूल आतमध्ये असायला पाहिजे की नाही, देवाची प्रीती माझ्यामध्ये आहे, देवाची प्रीती माझ्यामध्ये आहे. See, first thing is you need to know that God loves you. एक तर पहिलं तुम्हाला हे समजायला पाहिजे की देव तुमच्यावर प्रीती करतो. Unless you know that God loves you, you cannot love him back. जोपर्यंत तुम्हाला हे समजत नाही की देवाचं तुमच्यावर प्रेम आहे, तोपर्यंत तुम्ही देवावर परतफेडीचं प्रेम करू शकत And नाही. if he loves you, then he cares for you. आणि जर देव तुमच्यावर प्रीती करतो तर मग अर्थातच देव तुमची काळजी घेतो. And once you know that he cares for you, then you shall be full of immense joy. आणि एकदा का तुम्हाला कळलं की देव माझी काळजी घेतो, की मग तुम्ही अगदी परिपूर्ण भरपूर अशा आनंदाने भरून जा. You don't need somebody to tickle you to laugh. आणि मग तुम्हाला कुणाची गरज पडणार नाही की या ना कुणीतरी माझ्याशी चांगलं बोला ना, मला गुदगुल्या करा ना, So मग you मला don't need हसू some येईल. clowns around you that you may always laugh. आणि मग तुम्हाला आजूबाजूला विदूषक किंवा जोकरही लागणार नाहीत की ज्यांना बघून तुम्ही हसत राहाल. You need to be joyful all the time because the spirit of joy is inside of you. तुम्ही नेहमी आनंदी असायला पाहिजे, का? कारण की तो आनंदाचा आत्मा तुमच्यामध्ये सारखा आहे. Praise God. Hallelujah. See, you need not sit in anxiety. तुम्ही चिंता करत बसायचं The नाही. moment you sit in anxiety, you will lose your joy. ज्या क्षणाला तुम्ही असं चिंता करत बसाल, टेन्शन घेऊन बसाल, त्या क्षणाला तुमचा आनंद जाईल. See, many times, बऱ्याच वेळेला because of covetousness, काहीतरी लोभीपणा असतो, because of your needs or your काहीतरी- wants, काहीतरी आपला स्वतःचा स्वार्थ किंवा स्वतःला काहीतरी हवं असतं something you wanted and you don't get it, आणि स्वतःला काहीतरी हवं होतं, ते तुम्हाला समजा मिळालं you नाही lose your joy. आणि ते मिळालं नाही म्हणून तुमच्यातला आनंद निघून जातो. That's why we need to be well content with what God has given us. असं नाही कधी होऊ द्यायचं. तर देवाने आपल्याला जे काही दिलेलं आहे, अर्ध दिलं, चतकोर दिलं, पूर्ण दिलं, काही दिलं, देवाने हे मला दिलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आनंदी Now, राहायचं. you need to desire for certain things, हा, अर्थातच तुम्ही काही गोष्टींची इच्छा अपेक्षा देवाकडनं ठेवा, but you need to trust in God to give it at the right time, the right way, and the right amount. पण देवावर तुम्ही हा पण विश्वास ठेवला पाहिजे की देवबाप्पा तू मला देशील तर योग्य वेळेला देशील, योग्य प्रमाणात देशील, आणि मला माहितीये तू मला देशील. Praise God. Hallelujah. Maintain your joy in all situations. आणि सर्व परिस्थितीमध्ये अशा पद्धतीनं प्रभूतला जो आनंद आपल्यामध्ये आहे तो सांभाळून मेंटेन करून ठेवायचा. And you need to do what you are called to do. आणि तुम्हाला जे करण्यासाठी पाचारण आहे ते तुम्ही करत राहायचं. Praise the Lord. म्हणजे प्रभूने जी कामं आपल्याला करायला सांगितलेली आहेत ती कामं करत राहायचं. There are times you need to go out. आणि कधी कधी तुम्ही बाहेर पडायचं. Sometimes when you are too much of sitting in one place, कधी कधी काय होतं, सारखं 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 एकाच जागी जर आपण बसून you राहिलो are brooding over many things तर मग बऱ्याच गोष्टी डोक्यामध्ये आपोआप चक्र चालू and होतं you lose your joy. आणि मग मनातला आनंद निघून जातो. At times, कधी कधी you need to break away. ते सगळं तोडायचं. Little bit you need to go out. सगळं डेली रुटीन कधी कधी तोडून थोडं बाहेर जायचं. You see, you can go out for a little outing. थोडं बाहेर जा, कुठेतरी फिरून या, Take your spouse along with you. एक चक्कर मार के आ जाओ. कोणा बायकोला घ्या, नवऱ्याला घ्या, दोघं मिळून जा. Just an evening walk also, evening जा. going together with communication heals many wounds. संध्याकाळी बाहेर पडा, एकत्र चाला, एकमेकांशी बोला. त्या बोलण्यातनं सुद्धा बऱ्याच जखमा भरून निघतात हो. See, sometimes your spouse may tell you, come, we will go out. That doesn't mean that, oh, they just want to go out. Maybe that was their need at that time and they are looking to you for that need. कधी कधी कदाचित तुमचा नवरा किंवा तुमची बायको तुम्हाला म्हणेल की चला ना आपण थोडंसं बाहेर फिरायला जाऊया. तर त्यावेळेला तुम्ही बाकी त्यामध्ये काही बघायचं नाही की का आजच म्हणत आहे, बाकी इतर वेळेला म्हणत नाही, असं नाही. तर तुम्ही हे जाणून घ्यायचं की कदाचित काहीतरी गरज आहे आज आणि म्हणून त्या गरजेपायी असं म्हणण्यात आलेलं आहे की चला ना आपण फिरायला जाऊया. लेट्स गो, चला See, जाऊया. you are living for others because love says you live for others. कारण मी तुम्हाला सांगितलं आपण इतरांसाठी जगत आहोत, प्रीती इतरांसाठी जगते. So if your spouse is too busy, cannot come, take your children along. आणि तुमचा नवरा किंवा तुमची बायको जर कामामध्ये खूपच व्यस्त असतील, खूपच बिझी असतील आणि ते येऊ शकत नाही, तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन बाहेर पडा. Instead of sitting with them and fighting with them and grumbling and making things more worse, take your children along. उगीच त्या एका गोष्टीवरती घरामध्ये वाद सुरू करायचा आणि एकमेकांना नावं ठेवत बसायचं आणि भांडण सुरू करायचं. त्याच्याऐवजी ठीक आहे, तेच म्हटले की नाही मी कामामध्ये बिझी आहे, ओके, मुलांना घ्या, See, don't बाहेर try to पडा. find fault in everything. बाकी You will lose your joy. प्रत्येक गोष्टीमध्ये जर चूक काढायचा प्रयत्न केला ना, नाही हे ना हे तर असंच असतं नेहमी, यांचं तर हे असंच असतं, हे भी ऐसा ही है, वो भी वैसा ही है, मग हे आनंद आपल्यातला निघून जातो. You will never have joy. मग आनंद कधीही हृदयात येत नाही. Always look something positive in certain things. असं नाही, विशिष्ट गोष्टींमध्ये नेहमी काहीतरी पॉझिटिव्ह सकारात्मक मुद्दामून बघायचं. If your children are not that, take your friends, some believer friends. समजा नवराही नाहीये त्यावेळेला, बायकोही नाहीये त्यावेळेला, मुलं पण त्यावेळेला
अवेलेबल नाहीये, तर कोणी आपले बिलीवर मित्र-मैत्रिणी असतात ना, त्यांना फोन करून त्यांना सांगा, चलो ना अभी चलते किधर तो भी. Yes. And if you don't find them also, आणि ते सुद्धा नाही सापडले, go alone. एकटे जा. The joy of the Lord is your strength. प्रभूचा आनंद तुमचं सामर्थ्य, तुमची शक्ती आहे. Get along with the Lord. प्रभू बरोबर एकटे पडा बाहेर. And that one day you do what you want to do. You want to buy something. You want to just go out for a stroll. Hallelujah. Come back. You shall be satisfied. आणि त्या एके दिवशी जे करायचं ते करा. कुठे जायचं मन होतं तिथे जा, फिरा, बाजारात जा, मॉलमध्ये जा, काही शॉपिंग करा, काय घ्यावंच वाटलं घ्या. अगदी माइंड व्यवस्थित फ्रेश होऊन घ्या परत घरी. See, enjoy yourself at times. मजा करायची. कधी कधी ना सगळं बाजूला ठेवायचं, थोडं ब्रेकअवे व्हायचं, मजा करायची. Many times people think Christians means gloomy people. बऱ्याच वेळेला काय होतं, लोकांना वाटतं ख्रिश्चन लोक म्हणजे एकदम उदास, ह्यांना तर काय एंटरटेनमेंट, करमणूक वगैरे प्रकार आवडतच नाहीत, हे लोक कधी फिरायला Now जातच some will नाही. say, oh, this is too much about talking of self-esteem. आणि मग काही लोक मग कधी कधी म्हणतील की हे स्वतःविषयीनं खूपच बोलणं झालं. Others will think, oh, it is too much of selfishness. मग काही लोकांना कधी कधी असं वाटायला लागतं की नाही, हा फारच स्वार्थीपणा झाला, लोभीपणा झाला, आपण असं करायचं का, आपण त्यांना म्हणायचं का, तुम्ही चला ना, आणि मग आपण बाहेर जायचं का, घ्यायचं का. हे See, इतना if you cannot be happy, you cannot make anybody happy. तुम्ही जर स्वतः आनंदी नसाल ना, तर तुम्ही कोणालाच आनंद देऊ शकत नाही. It's as simple as that. इतकं साधं सरळ सोपं गणित आहे. मी जर आनंदी राहिले नाही तर कुणालाच आनंद घरामध्येही मिळणार Paul नाही. never says that you need to hate yourself. पॉल कधी असं नाही म्हटला की तू स्वतःचा तिरस्कार You कर. cannot hate yourself. तू स्वतःचा तिरस्कार करू नाही शकत. Jesus himself said, येशू स्वतः म्हटला, love your neighbor as you love yourself. जसं तू स्वतःवर प्रीती करते तसं आपल्या शेजावर प्रीती कर. So if you cannot love yourself, you cannot love your neighbor आणि जर also. तू स्वतःवरच प्रीती करत नाहीये, जयश्रीला जयश्रीच आवडत नाही तर जयश्रीला शेजारी कधी आवडायचा. So some people think that self-esteem is of the flesh. आणि म्हणून काही लोकांना असं वाटतं की स्वतःविषयीनं हे जे विचार केलेले आहे तो म्हणजे सगळा स्वार्थीपणा आहे, लोभीपणा आहे But that वगैरे. is not always true. पण असं नाही, नेहमी असं खरं नसतं. I don't talk about self-esteem, I talk about God esteem. मी फक्त स्वार्थीपणाविषयीच बोलतो असं नाही, मी परमार्थ सुद्धा बोलतो ना. मी कुठे फक्त तुम्हाला स्वार्थ करायला सांगतो, मी It's a असंही God म्हणतो. esteem because God wants you well. कारण की देवाची इच्छा आहे की तुम्ही नेहमी चांगलं असावं, तुमची तब्येत चांगली राहावी, तुम्ही Amen. आनंदी राहावं. And godly esteem is a tool that God has placed inside each one of us. आणि देवाविषयीचे हे जे विचार आहेत, देवाविषयीच्या ज्या भावना आहेत, देवाविषयीनं पहिल्यांदा आपण जे म्हणणं करणं आहे, ते देवानीच आपल्यामध्ये एक टाकलेलं हत्यार आहे. And God uses it आणि देव हे हत्यार वापरतो so that it'll allow you to recognize that God loves you. अशासाठी की तुम्हाला परवानगी मिळून तुम्ही ओळखावं की देवाचं तुमच्यावरती किती प्रेम आहे. बघा, वेळोवेळी बघा देव किती See, तुमच्यावर प्रीती करतो. I'm not saying that your value is in the eyes of the world. I'm saying your value is high in the eyes of God. जगाच्या नजरेमध्ये, जगातल्या लोकांच्या नजरेमध्ये तुम्ही फार मौल्यवान आहात असं मी म्हणतच नाही. जगातल्या लोकांच्या नजरेत तुम्हाला किती किंमत आहे मला माहिती नाही, पण देवाच्या नजरेमध्ये तुम्ही अतिशय किंमतवान आहात. देव तुमची खूप कदर करतो, देव तुमची खूप किंमत करतो, देवाला तुम्ही खूप आवडता, देवाचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. Amen. हालेलुया. It's how you value yourself in the eyes of God. तर देवाच्या नजरेमध्ये तू स्वतःला किती किंमत And you need to देतोस place yourself in the eyes of God. आणि देवाच्या नजरेत तू स्वतःला घाल ना. Amen. Hallelujah. And you will see आणि मग तुला दिसेल many times God helps you. बऱ्याच वेळेला देव तुला मदत करत Many times आहे. you want to buy something for yourself. God miraculously provides for you. बऱ्याच वेळेला तुला स्वतःसाठी काहीतरी घ्यायचं असतं तर चमत्कारिकरित्या देव तुला पुरवतो. Many times you are sick. God miraculously heals you. बऱ्याच वेळेला तू आजारी पडलेला असतो, चमत्कारिकरित्या देव तुला आरोग्य देतो. What does it show? या सगळ्याचा अर्थ काय? That God values you. या सगळ्याचा अर्थ एकच लागतो ब्रदर, की देवाला तुमची कदर आणि किंमत आहे. And you should be conscious of God's love for you. आणि तुम्हाला ही चाहूल, ही जाणीव सारखी आतमध्ये असायला पाहिजे की देवाला माझी काळजी आहे, देव माझ्यावर प्रीती करतो, देव मला सोडणार नाही. Amen. And Amen. then once you have this kind of confidence that God loves me, you will be constantly living in joy irrespective of what the circumstances आणि are. अशा पद्धतीनं जेव्हा तुम्हाला एक चाहूल आणि जाणीव निर्माण होईल, सारखी जेव्हा ती जाणीव तुम्ही मनात ठेवून जगाल की देव माझ्यावर प्रीती करतो, देव माझी काळजी घेतो, की मग तुम्ही या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडाल आणि प्रभूच्या आनंदामध्ये राहायला शिकाल. See, for the past 22 years, I'm running the church. गेली 22 वर्ष मी हे चर्च चालवतोय. And you know, so many things happen. ही मिनिस्ट्री मी चालवतोय, बऱ्याच गोष्टी घडतात. It's not just one family I'm handling. फक्त एक फॅमिली माझी स्वतःची का आणि एक फॅमिली मी सांभाळत नाहीये. There are thousands and tens of thousands of people आज I'm handling. कितीतरी हजारो लोकांच्या फॅमिलीज मी बघतोय,
करतोय, त्यांची जबाबदारी माझ्यावर And आहे, so मी many त्यांना attacks सांभाळतो. come from outside, from inside. आणि कितीतरी हल्ले माझ्यावर होतात, आतून होतात, बाहेरून होतात. And then to maintain that joy आणि is not so easy. तो आनंद मेंटेन करून ठेवणं काय सोपं नाहीये. But पण when you know पण तुम्हाला जेव्हा माहित that असतं God loves you की देवाचं माझ्यावर प्रेम आहे and He shows it to you by various ways, आणि देव जेव्हा तुम्हाला ते प्रेम वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या रीतीनं दाखवतो, you need to keep your eyes open to all the blessings that He showers upon you. त्यावेळेला देवाने जे सगळे आशीर्वाद तुमच्यावरती वर्षावलेले आहेत किंवा वर्षलेले आहेत त्याकडे तुम्ही तुमचे डोळे उघडे ठेवले पाहिजेत. Amen. This is Hallelujah. God who blessed की me. बघ हे देवानी मला This आशीर्वाद is दिले. God given. See, बघ हे देवानी मला दिलं. many times we testify that God has blessed me, बऱ्याच वेळेला आपण साक्ष सुद्धा देतो की देवानी मला आशीर्वाद but we दिला, don't recognize it is because He loves us. पण आपण हे नाही ओळखून घेत की देवानी मला आशीर्वाद का दिला, तर देवाचं माझ्यावरती प्रेम आहे, देवाला मी आवडते म्हणून देवबाप मला आशीर्वाद देतो. See, when does a child rejoice? एखादं लेकरू कधी आनंदी When होतं, she knows that my mother loves me. त्या लेकराला जेव्हा समजतं की माझ्या मम्मीचं माझ्यावरती प्रेम आहे, ते लेकरू फार आनंदी होतं. Once you realize that God loves you, एकदा का तुम्हाला समजलं ना की देवाचं माझ्यावरती प्रेम आहे, you shall have peace, you shall have joy. मग सारखी तुम्हाला शांती आणि आनंद मिळेल. See, every one of us needs to feel worthy. अहो आपल्यातल्या प्रत्येकाला कुठे ना कुठे असं जाणून घ्यायला हवं असतं, म्हणजे कधी ना कधी आपल्यामध्ये ते यायला हवं असतं की मी लायक आहे. म्हणजे नेहमी स्वतःला नालायक, मी तर योग्यच नाही, मी तर योग्यच नाही असं लो एस्टीम करून चालणार नाही. कुठे ना कुठे कधी ना कधी आपल्याला ते हवं असतं आणि ते आपण बाळगलं सुद्धा पाहिजे की नाही, मला सुद्धा, मी सुद्धा, माझं सुद्धा देव करणार. Everyone needs to feel valuable. कारण प्रत्येकाला असं वाटतो कधी ना कधी की माझी पण काही किंमत आहे का नाही, आणि मी आपलं असंच जगत आहे, माझी पण काही कदर आहे का नाही. And your value does not come from the opinion of the people. आणि ही जी किंमत आहे ना, हे जे तुम्ही बोलताना की माझी पण काही कदर आहे का नाही, हे लोकांच्या मतांवरनं येत नाही. Don't expect from them लोकांकडनं तुम्ही अपेक्षा ठेवू नका की लोकांनी येऊन तुम्हाला भरभरून सांगावं. what people will think of me. That you don't need to even think of, because Look- today they will have one opinion of you, tomorrow their opinions will change. लोक माझ्याविषयी काय म्हणणार आहेत, काय म्हणतील याविषयी तुम्ही विचारच करू नका. ते तर तुम्ही हिशोबात धरूच नका, ठेवूच नका. कारण लोकांचं काही सांगत नाही. लोक आहेत. आज लोक कदाचित तुमच्याविषयी चांगलं बोलतील, उद्या उठून लोकांना तुम्हाला नाही आवडला तर लोक तुमच्याविषयी चांगलं बोलणार पण A नाही. believer will really love you, पण बिलीवर खरोखर तुमच्यावरती प्रीती but करेल, not all, पण सगळे बिलीवर नाहीत बरं का. and not anybody from the unbeliever group. आणि अविश्वासू ग्रुप मधून तर नाहीच. Amen. कळलं ना. They will value you. Maybe the outsiders may value you because of your position, because of your money, because of something that you have, not because of somebody you are. कदाचित बाहेरच्या जगातले जे लोक आहेत, अविश्वासू लोक आहेत, ते तुम्ही फार श्रीमंत आहात, तुमचा वशिला चालतो, त्यामुळे तुम्हाला ते कदर करत असतील, तुम्हाला किंमत देत असतील. परंतु बाकी इतर कुठल्याही गोष्टींना नाही, किंवा तुम्ही काहीतरी आहात, प्रभूमध्ये आहात म्हणून ते तुम्हाला कदर देणार नाही. Only God values you because of what you are, not what you have. फक्त देवच तुम्ही जे आहात त्यासाठी तुमची कदर And you करतो. are a child of God. तुमच्याकडे जे आहे त्यामुळे देव आपली कदर करत नाही. आपल्याकडे असं आहेच काय की ज्यामुळे देव आपली कदर करेल? आपल्यासारखा तर कंगाल नाही See, we कोणी. cannot impress परंतु God by anything. आपण कुठल्याही रीतीनं देवाला उत्सुक करू शकत नाही. We can impress the world with our things. आपण जगावरती असं सगळं टॅक्टिक्स करून इम्प्रेशन मारू शकतो. You know, in one movie, the mother said, एका पिक्चर मध्ये एक आई म्हणाली, बेटा तू इतना अमीर नहीं बना जो अपने माँ को खरीद सके. Hallelujah. Something like that she said. क्या डायलॉग बोला. आमेन. So she wants to show her value. तिला आपली किंमत दाखवायची असते आईला. See, our value is great in the eyes of God. पण आपली किंमत देवाच्या नजरेमध्ये फार मोठी आहे ना. And once you realize that, आणि एकदा का तुम्हाला हे कळलं, you will not be looking to the world for sympathy, for consolation, for compassion, for love. मग जगाकडे तुम्ही बघतच बसणार नाही. मग लोकांकडे, नातेवाईकांकडे तुम्ही बघत नाही बसणार की ह्यांनी माझ्यावर दया करावी, ह्यांनी माझ्यावर कीव करावी, ह्यांनी मला चांगलं चांगलं बोलावं, ह्यांनी माझी कदर करावी, हा तुम्ही विचारच मग करणार नाही. See, the world, जग, you know the Gentile world. परराष्ट्रीय विदेशी लोक, You always see in the TV serials also, one family get टीव्ही together. सिरियल मध्ये Family. पण तुम्ही नेहमी बघत असाल फॅमिली फॅमिली God as फॅमिली a family, people as a family. See? फॅमिली फॅमिली. Why? का? Because they look onto other members of the family to make them happy. कारण ते फॅमिलीतल्या इतर नातेवाईकांकडे बघत असतात की माझा भाऊ आला ना मला बरं वाटतं, Yes. माझी आई आली ना मला बरं वाटतं, माझी वहिनी आली ना मला फार आनंद होतो. See, that is why they try to entertain men and be entertained. आणि
म्हणून ते लोकांना सारखं एंटरटेन करतात. See, that they may find value in the other people's का eyes. की हे जे कोणी सगळे लोक आहेत ना, या लोकांच्या नजरेमध्ये मला किंमत मिळावी, त्यांनी म्हणावं की जैसी कितनी अच्छी है ना, So they are very happy. Yes. मग ऐसा बोला ना, जैसी कितनी अच्छी ना, जैसी अच्छी ना, अच्छा करती ना, किंवा जैसी एकदम खुश. Yes, very happy. Oh my. And so you call somebody. मग तुम्ही कोणाला तरी परत बोलवता. काय आहे माहितीये का, ती ना बरोबर ना, नाही हो ऍक्च्युली, ना. तसं आहे ना, तसं आहे ना, Hallelujah, असं आहे ना. मग ही म्हणते हा बरोबर, तुझ्यासारखं कोणच नाही. मग गप्पा- बस गप्पा आय फाउंड मारायचं. माय व्हॅल्यू इन दिस पर्सन्स आय. गप्पा सुरू झाल्या की मग गप्पा मारता मारता ते म्हणतातच की नहीं, लेकिन जय सिस्टर आप ना बहुत अच्छे, आपके जैसा कोई नहीं सिस्टर, आप इतने अच्छे सिस्टर ना बोला की जय श्री घोष. See, and then we start saying yes, yes, because that person is like that. See, that the whole thing revolves on that मग सुरू होतं आपलं, हा पण असाच आहे, हा तसा people's आहे. opinion, मग others' opinion, living for others, लोकांच्या मतांवरती finding आपली your value and your place and your recognition in the eyes of the people. मग लोकांच्या मतांवरती आपली जीवन गाडी सुरू राहते. लोकांच्या नजरेमध्ये आपण बसलोय की नाही हे आपण बघायला जातो आणि मग देव बाजूलाच राहतो. And so we go to that person's house. मग अगदी आपण नाही त्या मला व्यक्तीच्या घरी सांगायचंय जातो. त्यांना की मी असं नाही आहे ऍक्च्युली, हाँ, मला हालेलुया. सांगायचंय नहीं, त्यांना. मेरे को जाके शेयर करना उनके साथ है. And so that is God, and that person's verdict is final coming from the Supreme Court. की जणू काय तो माणूस तुमचा देवच असेल आणि तो माणूस तुम्हाला जे सांगणार ते जणू काही देवाकडनं आलेली आज्ञा असणार आहे. Are you understanding? उनके साथ इतना You क्या शेयर- find your value in the eyes of God. देवाच्या नजरेमध्ये आपलं मोल जाणून घ्या ना. And second, you find your value in the eyes of your believer friends. देवाच्या नजरेमध्ये आपलं मोल पैदा करून घ्या. आणि दुसरं म्हटलं तर आपले जे बिलीवर मित्र आहेत ना त्यांच्या See, नजरेमध्ये आपलं मोल. we as believers, we don't care, we are not overly concerned what people think about us, as long as we walk right, we are right in the eyes of God. आपण बिलीवर या नात्याने आपलं चालणं कसं असतं, आपण सारखी ही चिंता करत नाही की लोक माझ्याविषयी काय म्हणतात, लोकांना आवडेल का, लोकांना आवडणार नाही का. तर आपल्याला सारखं हेच असतं डोक्यामध्ये, कोणी काही म्हणो बाबा, मी सरळ चालायचं आहे, मी देवामागे चालायचं आहे, मी देवामागेच चालणार आहे, मी सरळ चालत If I आहे. make a mistake, मी समजा चूक केली, I will ask forgiveness from God. मी देवाला क्षमा मागीन. हो या. Amen. If I make mistake, I will ask forgiveness from you. समजा मी काही चूक केली तर मी तुम्हाला येऊन क्षमा मागीन. तुमच्या विरुद्ध समजा मी काही चूक केली, तुम्हाला येऊन क्षमा See, मागीन. my happiness does माझा not आनंद. lie in the people's source. माझा आनंद लोकांकडे जे जे उगम आहेत ना त्यात नाही. I feel worthy and valuable simply because God created me in His image and His likeness. मला लायक आणि मोलवान का वाटतं? एकाच कारणाने वाटतं, कारण की देवानी मला त्याच्या रूपात आणि त्याच्या आवडीत बनवलेलं आहे. And He loved me so much आणि त्याने इतकं माझ्यावर प्रेम केलंय that He sent Jesus Christ to die for my sins. की त्यानं येशू ख्रिस्ताला माझ्या पापांसाठी मरायला पाठवलं. That gives me great joy. त्यातून मला इतका मोठा आनंद And each मिळतो. one of you should say that. आणि तुमच्यातल्या प्रत्येकाने तोंड फोडून हे बोलायचं. Jesus died for my sins. तोंड बंद नाही ठेवायची. येशू माझ्यासाठी मेला, He तोंड उघडून died for म्हणायचं. my sins. येशू माझ्यासाठी मेला, येशू came माझ्यासाठी for आला. me. तो माझ्यासाठी आला. माझ्या पापांची येशूने केली क्षमा, किती तो चांगला आहे. We only sing from the मला head, we need to जीवन sing from the दिले, heart मला now. तारण दिले. असं फक्त डोक्याने नाही, हृदयापासून म्हणायला पाहिजे की किती तो चांगला आहे. I am valuable because Jesus paid for my sins. मी किंमतवान आहे, मी मोलवान आहे, माझी पण काहीतरी किंमत आहे. का? कारण की येशूनी माझ्या पापांची किंमत मोजलेली आहे. And I tell you, आणि मी तुम्हाला सांगतो, when godly esteem, जेव्हा देवबापा विषयीची ही जाणीव, it replaces the fickle esteem that we look from the world. देवबापा विषयीची ही जाणीव जेव्हा आपल्यामध्ये निर्माण होते आणि आपण फक्त मग जगातल्या लोकांकडे बघत नाही की ते माझ्याविषयी काय म्हणतायत काय नाही, You will really know what true happiness is. मग तुम्हाला समजेल ही जी देवाविषयीची जाणीव आहे ना ती सारखी मनामध्ये उपस्थित पाहिजे. सारखं आपल्या डोक्यामध्ये ते जम्बलिंग लोकांविषयी नाही करून घ्यायचं, तर देवाकडे लक्ष सारखं सतत असायला पाहिजे. But मग आनंद. we are living in such a natural and physical world पण that काय होतं, आपण इतकं नैसर्गिक आणि भौतिक जगात जगतो ना. मी जे माझं नेबर आहे ना ते काल आले होते आणि म्हटलं तुम्ही खूप चांगलं आहे, तेव्हापासून आम्ही खूप आनंदित आहे ब्रदर. असं म्हणायला लागतो मग आपण. नाही काल उद्या ते आले. उठून तुम्ही काय करा तिला, ती म्हणणार तुम्ही हिटलर आहे. हालेलुया, व्हॉट यू विल डू? हालेलुया. मग काय करणार? See, we derive our joy from the world and the worldly things. आपण काय करतो, आपला आनंद जो आहे ना तो जग आणि जगातल्या गोष्टीतून काढायचा प्रयत्न करतो. See,
Yes, you can accept what people say. हो, They say, ठीक आहे. okay, you are good, you are bad. Okay, but that ठीक is आहे. not the final judgment. लोक तुमच्याविषयी जे काही बोलतात चांगलं बोलतात ते तुम्ही स्वीकारा, मी नाही म्हणत नाही, पण तो म्हणजे काय फायनल न्याय नाही See, ना. many times we accept what people say about us, about good things. बऱ्याच But if they वेळा- say bad things, we say, हा खोटा आहे. बऱ्याच वेळेला लोकांकडनं ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्या विषयीनं येतात त्या आपण स्वीकारतो आणि मग आणि जो कोणी आपल्या विषयीनं काही वाईट बोललं तर आपण म्हणतो नाही हा खोटा आहे. And if that same fellow next day he says you are bad, you say, नाही तो बरोबर नाही माणूस actually. आणि मग तो दुसरा व्यक्ती जर आपल्याविषयी वाईट बोललं तर आपण म्हणतो हे बरोबर नाहीत, हे सगळे खोटे लोक आहेत. कोणी जर चांगलं बोललं तर आपण म्हणतो हे सगळे खूप चांगले लोक आहेत. Or the same person, if he says today you are a good person, we say, तोच माणूस फक्त मला recognize करतो. कारण की एखाद्या व्यक्तीने आज आपल्याला म्हटलं की हा तुम्ही फार चांगले आहात तर आपण लगेच कसं म्हणतो बघा अख्ख्या त्यांनीच चर्चमध्ये ओळखलं मला. ह्यालाच कळलं माझं किती मोल आहे, माझी किती किंमत आहे, फक्त ह्याला कळलं बघ. And next day if he says you are a worst man, त्याचं कधीच ऐकू नका. आणि तो उद्या- सगळं खोटं. But पण when God says देव जेव्हा म्हणतो you are good, तू चांगला आहे, you are really तू good. चांगला आहे, मग खरोखर चांगला आहेस. If God says you need to change, जर देव म्हणतोय ना की तू बदलायचं आहे then you really have to change. तर मग खरोखर बदलायचं आहे. Amen. जर देवाने सांगितलं ना की तुला कुठेतरी बदलायला लागणार आहे, तू बदल, तर मग खरोखर बदलायला पाहिजे. Amen. हालेलुया. See, you can't find your worth in the eyes of the world. बाकी जगाच्या लोकांच्या नजरेमध्ये तुम्हाला तुमची किंमत कधीही मिळणार नाही. Not even from parents. आई वडिलांकडून सुद्धा नाही, Not even from your spouses. नवऱ्याकडनं Not even बायकोकडून from your सुद्धा children. नाही, Not even from your friends. मुलांकडनं सुद्धा नाही, मित्रांकडनं सुद्धा तुम्हाला तुमची हवी तशी किंमत कधी मिळणार Don't नाही. expect it from them. त्यांच्याकडून ती If अपेक्षा it comes, take it. लोकांकडनं ती अपेक्षाच ठेवू नका. लोक जर तुमच्याविषयी चांगले बोलले तर स्वीकारा, नाही बोलले धन्यवाद येशू. Only God can give you the unmistakable thought about you. फक्त देवच तुम्हाला तुमच्या विषयीचा न चुकणारा विचार देऊ शकतो. Amen. He only can tell you who you are in His eyes. फक्त देवच तुम्हाला सांगू शकतो की देवाच्या नजरेमध्ये तू कोण आहेस आणि काय And the आहेस. value you derive from your life with Him as you serve Him, आणि जसं तुम्ही देवाची सेवा करून करून राहाल तसं तुम्ही देवाच्या नजरेमध्ये आपलं मोल, आपली किंमत स्वतःकडे and you keep जाणून on घ्या loving Him, आणि देवावर तुम्ही प्रीती कराल then you will come to know, you will discover this true joy. आणि मग तुम्हाला कळायला लागेल, मग हा खरा आनंद जो आहे त्याचा शोध तुम्हाला लागेल. That is where your happiness lies. आणि तिथेच तुमचा आनंद आहे, That is where your future lies. That is where your peace lies. तिथेच तुमचं भविष्य, तिथेच तुमची शांती. And when people will see that kind of joy, that kind of light, they will be drawn towards that आणि light. लोक जेव्हा अशा पद्धतीचा आनंद तुमच्यामध्ये पाहतील तेव्हा लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. Praise the Lord. And once you live with that kind of joy, आणि एकदा का या पद्धतीच्या आनंदाने तुम्ही राहायला लागलात people will ask you, from where did you get this joy? मग लोक तुम्हाला येऊन विचारतील की तुम्ही कसे काय होईल एवढे आनंदी राहता, हा आनंद तुम्हाला कुठून मिळतो. See, that joy is of the Spirit. तो आनंद आत्म्यातला आहे, That Spirit. तो आत्मा. And you need to just allow this Spirit to flow out. आणि या आत्म्याला तुम्ही बाहेर वाहायची परवानगी दिली But it पाहिजे. has to be full to flow out. पण बाहेर वाहण्यासाठी तो भरला तर पाहिजे. That living water should flow out. ते जिवंत पाणी वाहिलं पाहिजे. If there is less water, it will not flow out. पाणी कमी असेल तर ते बाहेर वाहणार नाही. It has to be so full and overflowing that it will flow out ते always. इतकं भरलेलं पाहिजे, इतकं भरलेलं पाहिजे की ते जिवंत पाणी आपल्यातनं वाहिलं That पाहिजे. you will be living more in the outflowing than what you have inside of की you. तुम्ही तुमच्या आतमध्ये जे आहे त्याच्यापेक्षा बाहेर ती नदी जास्त सोडली And पाहिजे. for that, त्याच्यासाठी you need to tell the Lord, तुम्ही प्रभूला सांगितलं पाहिजे, Jesus, I love you. येशू माझं तुझ्यावर प्रेम I आहे, praise you, Lord. मी तुझी स्तुती I करतो. thank you, मी Lord. तुला धन्यवाद I worship देतो. you, मी Lord. तुझी आराधना करतो As you देवा. go on doing it, आणि जसं तुम्ही हे करत राहाल you will have faith in Jesus, तसं तुम्हाला येशूवर विश्वास बसेल. and the more you will be joyful, and that will flood out of you. तेवढं तुम्ही आनंदी व्हाल आणि तेवढं तुमच्यातनं ते असं नदीसारखं पुरासारखं वाहील. Many times we don't say it. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण सगळं ऐकतो करतो पण तोंड नाही उघडत. When you say it,
it flows out. पण असं नाही, तोंड बंद करून नाही बसायचं, बोलायचं. असं बोलल्यावरती नदी वाहते. For everything, Jesus said it. प्रत्येक गोष्टीसाठी येशू बोलला. And so when you always say it, आणि जेव्हा तुम्ही बोलता you shall be blessed. मग तुम्ही आशीर्वादित See, when होता. you are joyful, you shall be blessed. तुम्ही आनंदी असलात तर तुम्ही आशीर्वादित व्हा. Every time Jesus broke the bread, also the 5 pieces of bread and 2 fish, he broke it, he thanked the Lord. येशूने जेव्हा केव्हा भाकर सुद्धा मोडली, 5 मासे मोडले, भाकरी मोडली, त्याने काय केलं? तोंड उघडलं, देवाचे तोंड उघडून आभार मानले, धन्यवाद दे बापा, मग खाल्लं. See, when he did that, it was multiplied. आणि असं केल्यानंतर मग ते वाढलं. Even for the broken body, he just broke it and gave thanks. तुटक्या शरीरासाठी सुद्धा त्यांनी ते तोडलं आणि देवाला धन्यवाद And दिले. once you realize this joy, आणि एकदा का हा आनंद तुम्हाला कळला, you will not wait for somebody to crack jokes that you may laugh. मग तुम्ही कधीच अशी वाट बघणार नाही की कोणीतरी यावं, कोणीतरी मला काहीतरी विनोदी सांगावं, मग मी हसीन. You will not feel compelled to derive your joy from your spouse. मग तुम्हाला तुमच्या नवऱ्याकडनं मला आनंद हवाय, बघा ना आमचे हे बोलतच नाहीत नीट, बघा ना आमची ही करतच नाही नीट, See- हे मग तुम्ही कधी म्हणणारच नाही. Your spouse will bring joy in your life, तुमचा नवरा किंवा बायको तुमच्या जीवनात तुम्हाला आनंद देईल. but they are not the source of your joy. आनंदाचा उगम ते नसावेत. I don't आनंदाचा understand. उगम येशू असावा. कळलं का? They are called to make you joyful, आणि त्यांना पाचारण आहे की त्यांनी तुम्हाला आनंद द्यावा. but पण if they don't do it also, don't depend on that joy, because the source of your joy is Jesus Christ. समजा ते तुम्हाला आनंद जरी नाही देऊ शकले ना, तरी तुम्ही त्यातून काही नाराज होऊ नका. तर तुम्ही येशूतनं आपला आनंद घ्या. See, your happiness will not depend on their love. तुमचा आनंद त्यांच्या प्रेमावर अवलंबून राहणार नाही. See, yes, you will be happy. You will Ha. be happy because they love you. It's a source of happiness. त्यांनी तुमच्यावरती प्रेम केलं म्हणून तुम्हाला आनंद वाटेल, कारण की तो एक आनंदाचा सोर्स आहे. कोणी जर आपल्याला माया लावली, प्रेम लावलं तर आपल्याला आनंद होतो. But the source of your joy is from God. पण आनंदाचा उगम शेवटी ना देवातनं येतो. Amen. Hallelujah. If you only understand what I'm trying to tell you. फक्त तुम्हाला जर क्लिक झालं ना, कळलं ना मी काय म्हणतो, तर छान आहे. Many times people get married that the spouse will give them happiness. बऱ्याच वेळेला लोक लग्न का करतात? अशासाठीच करतात की माझ्या नवऱ्यानी, माझ्या बायकोनी मला आनंद दिला पाहिजे. Because they see Cinderella story, they see some of the prince story on the TV and all, and then they picture it in their own mind that कारण this, की त्यांनी टीव्ही वरती अशा काही कथा पाहिलेल्या असतात, सिंड्रेलाची स्टोरी पाहिलेली असते, मग राजकुमार आला आणि वगैरे वगैरे. आता घोड्यावर आला, आता घोड्यावर घेऊन, आणि then घोडाच घेऊन आता गाढव पण घेऊन येत नाही. See, because you have set your mentality to derive your happiness from that kind of situation, so you're looking for a situational joy, not joy of the spirit. कारण तुम्ही तुमचा माइंडसेट तसा प्रोग्राम केलेला आहे की हे जर घोड्यावरनं आले आणि हे मला चांगलं चांगलं बोलले तरच मला आनंद वाटतो. आणि ह्याच्यासाठीच तर मी लग्न केलं होतं की माझ्या नवऱ्यानी मला आनंद द्यावा, माझ्या बायकोनी मला आनंद द्यावा. आणि ते जर नाही झालं तर मग आपल्याला त्रास व्हायला लागतो. See, first of all, you get married not to derive happiness from the other person, but to give happiness to the other person. एक तर पहिलं तुम्ही सगळ्यांनी हे समजून घ्या, लग्न झालेल्यांनी सुद्धा आणि जे लग्न करणार आहेत त्यांनी सुद्धा, की आपण लग्न का करतो? आपण लग्न अशासाठी करत नाही की मला त्याच्याकडनं किंवा तिच्याकडनं आनंद मिळावा. आपण लग्न अशासाठी करतो की मी तिला किंवा मी त्याला आनंद देणार That आहे. is the joy. तो आनंद आहे, See, that is the love. ते प्रेम आहे. Agape love which gives. त्याला आगापे प्रेम म्हणतात की जे देतं. Amen. कळलं का? Some of the mothers tell me, काही आया मला सांगतात, Pastor, पास्टर एकदा याचं लग्न झालं ना, ते बायको सगळं त्याला सरळ करणार, मग तो कामाला जाणार, त्याचं लाईफ पण सुधारणार. See, you're not getting married for that. You need to get married that you may give love to somebody. अशासाठी लग्न करायची नसतात काही. लग्न अशासाठी करायचं असतं की मी माझ्या नवऱ्याला किंवा मी माझ्या बायकोला आनंद द्यायचा ठरवलाय. God so loved the world that he gave. देवाने जगावर इतकी प्रीती केली की त्याने काय केलं? काय केलं? Praise the Lord. दिलं का घेतलं? दिलं. Even as you enter a relationship in marriage, तुम्ही विवाहामध्ये सुद्धा जेव्हा हे नातं बांधता, keep God as the center. अहो देवाला त्याचा केंद्रबिंदू करा. Keep God as the source of your joy, peace, happiness, love. देवाला तुमच्या आनंदाचा, शांतीचा, प्रीतीचा केंद्रबिंदू करा. Don't say, I got married thinking that he would fill my marriage with joy, but see what I get now. असा विचार करत बसू नका की पहा ना, मी तर अशासाठी लग्न केलं होतं की लग्न करून कमीत कमी हे तरी मला आनंदी ठेवतील, आता ह्यांचंही असंच, लग्न करून फायदाच काय झाला.
If both of you have the fruit of the Spirit, तुमच्या दोघांकडे जर पवित्र आत्म्याचं फळ असेल ना, your marriage will thrive joyfully. लग्न असं उमलेल ना आनंदाने की त्याला सीमा नाही. Praise God. हालेलुया. Both of you. दोघ जण, If you have that fruit of the Spirit, joy. दोघांमध्ये जर पवित्र आत्म्याचं फळ असेल See, ना आनंद. if I have got 10,000 rupees and she also has got 10,000 rupees, समजा त्यांच्याकडे 10,000 रुपये आहेत आणि माझ्याकडे पण 10,000 आहेत. I will know that I have 10,000 rupees. I don't need to ask her because I have it. त्यांना माहिती असणार आहे की त्यांच्याकडे 10,000 आहेत, मी हिला मागायची गरज नाही, Because she also has it. तिच्याकडे पण आहे. So you have the joy. I also have joy. ते समीकरण असं आहे, तुमच्यामध्ये प्रभूचा आनंद आहे, माझ्यामध्ये पण प्रभूचा I आनंद have आहे. love. She has love. त्यांच्याकडे प्रेम आहे प्रभूचं, माझ्याकडे पण So प्रभूचं if प्रेम I आहे. have the love of Christ in me, ख्रिस्ताचं प्रेम जर माझ्यामध्ये आहे I will not be selfish. तर मी स्वार्थी राहणारच नाही. I will shower that love on her. मी ते सगळं प्रेम तिच्यावरती वर्षवणार. And if she has the love, आणि तिच्यामध्ये जर प्रेम आहे she will also give. तर ती पण ते परत प्रेम देणार. So now who is taking it then मग finally? आता घेतय कोण? राजा ही देवाण घेवाण. Praise God. Know one thing, that Jesus died for you. एक नेहमी जाणा की येशू तुमच्यासाठी मेला. And therein lies your value, that no man can deny that joy to आणि you. तिथेच तुमची किंमत आहे, तिथेच तुमची कदर आहे, तिथेच तुमचा आनंद आहे की जो एकही माणूस तुमच्यातनं काढू नाही शकत. Some people think that after they get married, काही लोकांना वाटतं की लग्न झाल्यानंतर they need to lose their joy त्यांनी त्यांच्यातला or they आनंद, lose their smile. त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावरचा हास्य किंवा आनंद घालवायचा. I have seen some believers, as soon as they become believers, suddenly all their smile is gone. मी बघतो ना, काही बिलीवर झाले की त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्यच जातं. They feel that, if I smile, that holiness is lost. त्यांना असं वाटतं मी हसलो तर माझ्यातली पवित्रता जाईल. See, it may sound very spiritual, but it's not scriptural. हे जरी फार आध्यात्मिक वाटलं ना ऐकायला, तरी ते वचनाला धरून नाही बरं का. इट्स अ बिट टू मच ओनली. Some of the pastors, then they carry themselves. They say, मग काही पास्टर स्वतःला असं loudly also they don't want to laugh because, जोरामध्ये हसणार पण नाही. the anointing will just go out of them. असं जोर में हंसा तो अभिषेक No, जाएगा who ना. said that? अरे ऐसा कैसा जाएगा, कोण बोला? You need to enjoy at times. असं नाही, कधी कधी हसावं वाटलं हसो, You need to have a hearty laugh at times. जोर में हसो, कधी कधी जोरात हसावं असं वाटतं, हसा ना. See, Christianity is not mourning. ख्रिश्चन जीवन म्हणजे काय, मय्यत का सारखी? Jesus said you will mourn for some time, but afterwards you will laugh. येशू काय म्हटला, तू काही वेळ शोक करशील पण नंतर तू आनंद करशील. पण आता पण जीसस मेलेच आहे का? पण आता पण आपला येशू मेलाच आहे He is का? resurrected. तो पुनरुत्थित झालाय ना. हो ना, मग तू हस ना. See, हालेलुया. some people know that they have to be joyful, काही लोकांना माहिती असतं सगळं कळतं पण वळत नाही. but they won't be brother. joyful. त्यांना माहिती पण असतं की आनंदी राहायचंय तरी आनंदी राहणार They नाही. will always do much sacrifice and do hard work नेहमी फार काहीतरी कष्ट करणार, अवघड and काम put themselves करणार, last. त्याग करणार, स्वतःला झिरो मानणार, स्वतःला See- एकदम लास्ट ठेवणार. मला And- नको, तुम्ही सगळ्यांनी घ्या वगैरे And then वगैरे. by their talk and all, they destroy all the good works. आणि असल्या सगळ्या फिलॉसॉफीनी, असल्या सगळ्या बोलण्यानी केलेल्या सगळ्या चांगल्यावर पाणी फिरवतात. मीच करते, मीच लास्ट मीच करते बघा ना. आपण सांगितलं कोणी एकट्यालाच करायला. See, if सगळे you do मिळून it, करा. don't say it. करत असाल तर बोलून दाखवू नका. Amen. केलं आणि बोलून दाखवलं की समजायचं झिरो. And sometimes they do everything and they start hating themselves. आणि मग कधी कधी काय करतात, सगळं करतात, सगळं स्वतः एकटंच करणार आणि मग स्वतःचा तिरस्कार करू लागणार. बघितलं, हे असंच आहे, मलाच No, करायला but लागतं. and then they lose their joy अरे कोण बोला अकेला करने को, हम भी है, टीम वर्क because करेंगे. they think त्यांना असं वाटतं joy is something very selfish. आनंद म्हणजे फार स्वार्थी बाब आहे, So they hold themselves too tightly. म्हणून ते स्वतःला एकदम असं घट्ट धरतात. मी हसलो, लोक म्हणणार हे खूप स्वार्थी आहे. मी हसलो तर लोक म्हणतील हे स्वार्थी आहेत. No, who said that if you laugh you कोण are selfish? म्हटलं? कोणी तुम्हाला हे सांगितलंय? भुसा कोण भरा आहे दिमाग में? You need to release the joy of the असं Lord. नाही, प्रभूचा आनंद बाहेर येऊ दे ना. Praise the Lord. Hallelujah. You need to rejoice in आनंदी everything. राहा ना. प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक परिस्थितीमध्ये आनंद करा. Praise God. Hallelujah. God has given things to you. Rejoice. देवाने तुम्हाला गोष्टी दिलेल्या आहेत, आनंदी राहा. When I walk Hallelujah. outside, I see the nature, I rejoice. जेव्हा मी बाहेर पडतो, निसर्ग बघतो, मी आनंद करतो. I buy new clothes, I rejoice. नवीन कपडे घेतले, आज पण नवीन शर्ट, आनंद करतो. When I see family members, I rejoice. फॅमिलीतले लोक आले घरी भेटायला वगैरे, आनंदी होतो. See, when my wife makes the nice fried bangan with, Hallelujah. fried Amen. with nice salt and turmeric and little, that. मसाला वगैरे. One fried, Masala. I like it.
जयश्री समजा असं मोठं वांग घेतलं आणि कापून त्याला सुंदर मसाला लावून त्याला असं जर तळलं भाजलं आणि खायला दिलं See, खूप these are all sprinkles of joy. हे सगळे आनंदाचे शिडकावे आहे. You need to bask in that joy also. त्या शिडकाव्यांमध्ये ना असं मजेत राहायचं. Some people say, काही लोक म्हणतात बनवलं तर काय झालं? हा, ऐक ना बिर्याणी मला. बनवलं तर काय झालं? आपण ख्रिस्ती आहे, हसायचं नाही जास्त. अरे बाबा जास्त हसू नको. तुझं हा, सगळं पण हसू नको. तुझं तुंतुना बंद कर बाबा. प्रभू मैं आनंदी रे, जरा Praise शांत God. रे, खुश रे, Be happy. खुश रे. Today very good food. आज ना काय स्वयंपाक केला. हालेलुया. Wonderful. I will eat now. सुंदर मी जेवणार. Some people, काही लोक whether the wife makes karela or biryani, the face is the same like बायकोनं karela. काही करो, बायकोनं चिकन बिर्याणी वाढो नाही तर कारलं वाढो, आमचा यांचा चेहरा कधीही आनंदी होत नाही. अहो Be त्यांचा happy. पण तुम्ही आनंदी राहा ना. I have seen some pastors. That's why. मी पाहिलेलं आहे काही पास्टरांना बरं का. That's why the marriage life is very sour. आणि म्हणून मग त्यांचं विवाहित जीवन ना एकदा It's like vinegar. विनेगर सारखं. It should be like wine. काही Wine मजाच brings नाही. joy. द्राक्षारस आनंद द्राक्षारसाचा आनंद पाहिजे विवाहात. Sometimes you need to throw your head back and have a hearty laugh. कधी कधी एकदम असं डोकं मागे टाकून जोरजोरात हसायला पाहिजे. हालेलुया आमेन. But sadly, some of the wives, they wait for years together to rejoice. पण दुःखी बाब आहे कधी कधी काही बायका वर्षोनवर्ष हसतच काय नाही. करायचं पास्टर 40 वर्ष आमचं लग्नाला हो झालं ना. मी कधीच हसलं नाही काय हो कर ना. पण अरे का का हसलं नाही? नाही पण तू हसली का नाही? कारण की माझा नवराच बदलत नाही ना ये 40 मा, वर्ष ये अरे मा. मग अजून 50 वर्ष ते आ. बदलणार नाही तू हसणारच अरे नाही मग काय तू हसलाच ना तू हसली नाही तर मरशील Who ना. is their joy? तुझा आनंद कुणा दे कुणा दे तुझा आनंद किती See, सा- what will you do if it does not change at all? अरे तुझा नवरा जर शेवटपर्यंत बदललाच नाही तर तू काय डोकं फोडून फोडून मारणार आहे का? What will you do? काय करशील? तो नाही बदलत ठीक आहे त्याचं What काय? happened with the spirit of joy in you? आनंदाच्या आत्म्याचं काय झालं? See, joy, आनंद it's a choice for you. तो तुमच्यासाठी ती निवड आहे. Amen? Amen. It's a choice. ती निवड आहे. Whether you rejoice or you don't rejoice. आनंदी राहा का तुम्ही नाही राहात ही निवड आहे. You need to live life to the full. पूर्ण. Because Jesus said, I came to give you joy to the full. पूर्ण जीवन जगायचं जीवनाचा पूर्ण आनंद घ्यायचा कारण की येशू म्हटला मी तुला विपुल भरपूर जीवन तेरे लिए गाणं आपण गाते की नाही मग Praise the Lord. भरपूर जीवन नको का? When we were in the Roman Catholic Church, आम्ही जेव्हा कॅथलिक चर्च मध्ये होतो ना we had Mahila Mandal like that. ऐसा महिला मंडळ था उधर And they all wore only white. आणि नुसतं पांढरे कपडे घालणार Only ते white, nothing else. महिला मंडळ में क्या तर पांढऱ्या साड्या I thought Jesus died. You जणू are काय येशू become widows. मेलेला आहे आणि सगळ्या विधवा झालेल्या आहेत. No, there should be the joy of the Lord. असं नाही प्रभूचा आनंद पाहिजे ना. Amen? Amen. Whether we have food or not, we खायला असो rejoice. किंवा नसो आम्ही आनंद करतो असं काही पाणी होतं नव्हतं आम्ही आनंद We have करतो to rejoice आनंद. because that time is past. कारण ती वेळ गेली आता. That time is now so much it is raining now. किती पाऊस आहे बाहेर बादल्या ठेवला बदाबद So much rain, so much water. You will what you'll do? मी तर पिंकीला म्हंटल पिंकी बादल्या बाहेर ठेव त्या भरून आपण वापरू. देवालाच आपली खूप काळजी. Even in the 21st century, we are looking up for rain. 21व्या शतकामध्ये सुद्धा आज आपण भारतवासी पाण्यासाठी वर बघतोय म्हणजे शेम शेम. Isn't it? Even till today, आज पण we say if आज only if it rains, then we will have आज water. पण पाऊस पाऊस दे बाप्पा प्रार्थना सुरू झाल्या दे बाप्पा पाऊस पाठव दे बाप्पा पाऊस पाठव. आणि देव बाप्पाने असा पाऊस सुरू केला की दे बाप्पा आता डॅम फुल होणार आहेत पाऊस बंद कर. देव बाप्पा गंमतच आहे इथं सगळी. Man will never be satisfied if you see. माणसाला कधी समाधान मिळत नाही. 4 डॅम He- बांध 10 बांध. You keep him in AC, he will say खूप थंड झालं. In the morning that एनकदा चल रे वा. in the morning nice AC Milan had put, she said it is too cold. I mean, a man is never satisfied. मी म्हंटल आपल्या लोकांना बॅलन्स साधता येत नाही का. मी ऑफिस मध्ये एंट्री केली आता एक तर हवामान थंड ऑफिस मध्ये आले असलो थंड. मी म्हटलं अरे ये 16 से 25 पर कर रहे बैलेंस क्यों नहीं है तुम लोगों में. See, but when we put 25 again, we say no, it should be आता हे little 26. 25 हे 25 वर आहे पण गरम होत आहे. So 26. You know why? Because our soul is not satisfied with these हा things. जीव समाधानी नाही. किती पण दिलं तरी अजून पाहिजे. काळं घातलं की पांढरं पाहिजे पांढरं पाहिजे का लाल लाल घातलं निळं पाहिजे.
गाडी घेतली घोडा पाहिजे, घोडा घेतलं गाडो पाहिजे. Never satisfied. कधीही समाधान नाही. 2 रूमचं घर घेतलं आता 4 रूम पाहिजे, 4 रूमचा आता बंगला पाहिजे, बंगला घेतला आता झोपडी पाहिजे. Because he cannot walk long distance. कारण की एवढ्या बंगल्यामध्ये आम्ही इन मीन 3.5 माणसं एकमेकांना भेटून पण होत नाही. बंगला नको, झोपडीच बरी. Yeah, finally they do that. शेवटी असंच होतं माणसांचं. He buys first floor, second floor and says it's a bungalow. But then after he becomes old, he cannot climb upstairs. काही लोक फ्लॅट घेतात, पहिला दुसरा मजला, डुप्लेक्स म्हणजे आतमधून जिना. आणि मग जसं म्हातारवय येतं तसं जिने चढता होत नाही. मग असं वाटायला लागतं एक फ्लोर पे ही घर रहेगा तो अच्छा है. See, a very old lady, she says, I don't want anything. One cot, next to it, one tumbler of water, kept on a small stool. That's all. एखादी म्हातारी बाई बघा ना, आता आमची माच बघा त्या बाबतीमध्ये. आमची मा आता वृद्ध झालेली आहे. आमच्या माला काय हवं असतं? काही नाही. एक कॉट पाहिजे आडवं पडायला, सकाळ पेपर पाहिजे दुपारी वाचायला, एक तांब्या पाहिजे पाणी प्यायला. त्याच्या पलीकडं काही नाही, काही नको. Praise God. अर्धी भाकरी घाला, सकाळ संध्याकाळ खायला, बस. Amen. आमेन. Live life joyfully. आनंदाने जगा. You do it now. आत्तापासून करा तुम्ही. Wives, you start rejoicing now. बायकांना मी विशेष सांगतो, तुम्ही आत्तापासून आनंद करायला सुरुवात करा. But pastor, माझा नवरा नाही बदल. अरे ते परत अरे सांगू तू नका. वापस वही रेकॉर्ड सुरू किया. पास्टर माझा नवरा नाही बदलला. That is the happiness, but the source of joy is the Holy Spirit. पण पवित्र आत्म्यामध्ये आनंदाचा उगम आहे ना. तू तिथं बघ ना. ते अडकलेली रेकॉर्ड परत कशाला वाजवते? See, some wives forget about after getting married, on the wedding day only they fight. काही बायका लग्नानंतर तर खूप लांब झालं, लग्नाच्या दिवशीच भांडण सुरू. मला काय विचार होतं आणि हे काय कर. हो ना. See, like that. बघा ना, उशिराच आले. Even on the wedding anniversary they will fight. लग्नाच्या वाढदिवसाला पण भांडण. See, he doesn't remember my wedding anniversary. अगदी बघा, आमच्या ह्यांना लग्नाचा वाढदिवस सुद्धा आठवत नाही. Amen. अहो त्यांना नाही आठवला, तुम्हाला आठवलाय ना. Some of the women they write it on the calendar. काही बायका कॅलेंडरवर लिहून ठेवतात. काय मी मोठं लिहितो कारण की यांना दिसत नाही ना. हा, आमच्या ह्यांना कळत नाही म्हणून मी असं मोठं लावून ठेवते, म्हणजे दिसलं तरी विश करतील हॅपी अॅनिव्हर्सरी. So that your joy, your source of joy is that his म्हणजे wish. तुझ्या आनंदाचा उगम सगळा त्याच्यातच आहे का? की त्यांनी विश केलं म्हणजे तू एकदम म्हणजे त्यांनी हॅपी अॅनिव्हर्सरी म्हटलं की तू 40हून 60 वजनावर येते. हालेलुया. आणि 60 मधनं 40 वयाने येतं हा. असं नाही. असं नको व्हायला. वजन प्रभू मध्ये असं वाढलं पाहिजे. आमेन. See, still because you may write it on the calendar but still your husband may forget it. कारण की तुम्ही जरी कॅलेंडर वरती लिहून ठेवलं आणि देव न करो तुमच्या नवऱ्याने पाहिलंच नाही आणि विसरला, And then you start grumbling. मग तुम्ही खुरखुर And then if he doesn't remember it for the next 10 years, आणि पुढची 10 वर्ष समजा त्याला लग्नाचा वाढदिवस आठवलाच नाही, you will live in that hurt so much that finally you will have ulcers then. म्हणजे झालं का? पुढची 10 वर्ष तुला इतकं मेरको इतना खराब लगा, इतकं वाईट वाटलं, ते वाईट वाटता पोटात झालं अल्सर. See, finally, मग शेवटी what happens? Who is the loser? कोणाचं नुकसान झालं? See, तुझंच ना. maybe he may not remember the anniversary, but he may have other positive points in it. अरे कदाचित त्याला लग्नाचा वाढदिवस आठवला नसेल, पण बाकी पण काही सकारात्मक होकारात्मक चांगल्या गोष्टी आहेत ना त्याच्यात. See, concentrate on those things. त्या चांगल्या गोष्टींवर मनन कर ना त्याच्यात. Paul says, think upon those lovely things. पॉल काय म्हणतो? चांगल्या गोष्टींवर मनन करा. When you think upon lovely things, you will always be joyful. चांगल्या गोष्टींवरती, प्रेमळ गोष्टींवरती, शुद्ध गोष्टींवरती, पवित्र गोष्टींवरती आपलं लक्ष लावा. Some wives say, काही बायका म्हणतात, let me see whether he remembers my birthday now. बघू दे मला त्या माझा वाढदिवस त्यांना आठवतो की नाही. बघू, मी सांगत नाही त्यांना. बघू आपण उद्या माझा वाढदिवस आहे, त्यांना आठवतं का बघू आपण. Let me see. बघू दे मला ह्यांना माझा वाढदिवस आठवतो का If नाही. you have an unconditional love in you, पण असं नाही करायचं. तर तुझ्यामध्ये अटीपलीकडचं प्रेम आहे ना, if you have it, जर तुझ्यामध्ये अटीपलीकडचं प्रेम असेल, before he makes that folly of not remembering your birthday, तर त्याने तुझा वाढदिवस आठवला नाही ही चूक करायच्या अगोदर just throw the hints, the importance of that next day. दुसऱ्या दिवशी त्याला तुम्ही थोडीशी हिंट देऊन महत्व सांगून द्या ना. Amen. आमेन. Just throw hints. थोडं हिंट द्यायची. A real wife, a wife full of peace and joy and happiness and love will throw hints. खरी बायको, आनंदाने भरलेली, शांतीने भरलेली बायको काय करेल माहितीये? असं हिंट सोडेल. माहितीये का उद्या काय आहे? म्हणजे काय बोलेल? मालूम आहे ना कल क्या है? Otherwise she'll tell her child, नाहीतर सँडाला सांगून टाकायचं. जा डॅडीला सांग उद्या काय आहे. See, if you really love,
See, unconditional love, खरोखर जर तुम्ही अटीपलीकडचं प्रेम करत असाल ना, if you really love, खरोखर जर तुम्ही प्रेम करत असाल ना, you will send even your child. तुम्ही लेकराला पाठवाल. जा जा थोडा पप्पांना सांग उद्या काय आहे. आपलं माझं वाढदिवस आहे, तू डायरेक्ट इनडायरेक्टली सांग. See, क्या? that is real love. ते खरं प्रेम असतं. And then that child will tell daddy, मग जाऊन ते लेकरू डॅडीला सांगणार, daddy, डॅडी उद्या ना मम्माचं वाढदिवस आहे, विसरू नको. बर्थडे. See, the daddy will say, oh yes, yes, yes. मग डॅडीला Good you told, huh? Good you झालं, told. तू आठवण केली. But see, he doesn't know that mama said. पण डॅडीला माहिती नसतं मम्मानीच पाठवलंय पार्सल. But because of the unconditional love, पण अटीपलीकडच्या प्रेमामुळे she throws hints. हिंट पाठवते ते हिंट. But if a wife wants to always blame the husband, she पण will do जर anything then. बायकोला जर नेहमी नवऱ्यालाच नावं ठेवायची असतील आणि दोष द्यायचा असेल ना, तर मग ती सारखं काही ना काही काढून त्याला दोष देतच राहणार. See, next day the husband brings a present. मग दुसऱ्या दिवशी नवऱ्याने काहीतरी गिफ्ट आणली. See, I remembered your birthday. बघ तुझा वाढदिवस मला She should आठवला. not say, पण कोण तुम्हाला हे दिलं यादी काल. No. If Ma, you really agaw- love, if you want peace, joy in the house, you did no need of raking up the whole thing. मग आगाऊपणे असं म्हणायची गरज नाही. तुम्हाला माहितीये का, मीच पाठवलं होतं काल मुलाला. And तुम्हाला that's why आठवतं many का? people lose their joy in the family. म्हणून मग काय होतं, तिथं सगळी भांडणं, तिथे सगळे फाटे फुटतात आणि बऱ्याच लोकांच्या घरामध्ये आनंद राहत नाही. See, one woman of God, एक देवाची सेविका, she had a husband. तिचा नवरा होता. He never remembered anything. तिच्या नवऱ्याला कधी काहीच आठवायचं None नाही. of the birthdays, none of the anniversaries, काहीच nothing. नाही. लग्नाचा वाढदिवस नाही, बर्थडे नाही, काहीच आठवायचं नाही. But yet, they enjoyed those special days. आणि तरीही ते सगळे खास दिवस ते आनंदाने घालवायचे. See, and when she was asked in an interview, आणि इंटरव्ह्यू मध्ये जेव्हा त्या देवाच्या सेविकेला विचारलं गेलं, that we all know that your husband never remembers anything, but yet you all are so happy even on those special days. की सिस्टर आम्हाला सगळ्यांना माहितीये की तुमच्या मिस्टरांना हे सगळे दिवस आठवत नाहीत, लक्षात राहत नाहीत, तरी सुद्धा बर्थडेला अॅनिव्हर्सरीला वगैरे आम्ही बघतो तुम्ही सगळे किती आनंदाने साजरं करत असता. You know what? She let out the secret. तर त्या देवाच्या सेविकेनं एक रहस्य सांगितलं. She says, ती म्हणते, I know my husband. मला माझा नवरा He माहिती आहे. forgets. माझा नवरा विसरतो. So that night, त्या रात्री I plainly tell him, मी मोकळेपणाने त्याला सांगते, tomorrow is my birthday. उद्या माझा वाढदिवस आहे. What you're going to do for me? काय ठरवलंय? I want to go out. बाहेर जायचं बरं का, I want to go in that hotel. मला त्या हॉटेलमध्ये जेवायचंय. So be prepared. मग तयार राहा. See? किती आमच्यासारखंच And आहे. yes, किती आमच्यासारखंच आहे का, आम्हालाही आठवत नाही. and she says, ती म्हणते next day, दुसऱ्या दिवशी he will bring a bunch of flowers for me. फुलांचा गुच्छ घेऊन येणार And I'm so माझ्यासाठी. happy. मग मी खुश होते. And evening we are ready. We are out for dinner. संध्याकाळी मी तयार होतो आणि बाहेर जेवायला जातो. And she said, this has happened for many years. आणि ती देवाची सेविका म्हणते वर्षोनवर्षे असं And चाललंय. we are very joyful family. खूप now. आनंदी परिवार आहे. She says, ती म्हणते at times कधी कधी I send hints to him. हिंट पाठवते मी. Or sometimes I write on the calendar, नाही तर कधी कधी कॅलेंडरवर लिहिते, so and so's birthday. अशा बर्थडे आहे उद्या, So his eyes will fall on it. म्हणजे त्यांचे डोळे तिथे पडावेत किंवा त्यांचे डोळे पडतील अशा कॅलेंडरवर लिहिते. And see, sometimes people may take hint, or sometimes they may not. But if they don't, you can spell it out and tell it. Yes, Kadi tomorrow is kadi- my birthday. What are you doing for me? कधी कधी हिंट दिलेली सुद्धा जरी नाही कळली तर ठीक आहे ना, त्याच्यात एवढं वाईट मानून घ्यायची गरज नाही. तुम्ही मोकळेपणाने त्यांना सांगू शकता की उद्या बर्थडे आहे, आपण असं असं करूया. नाही नाही, मला माहिती आहे याच्यामुळेच मला कळतं ते माझ्यावर प्रीती करतात का नाही. अरे फक्त बर्थडे वर कळतं का सगळं लाईफ हिस्ट्री आपल्याला. Amen. हालेलुया. See, he loves you. अरे बाबा, त्याचं तुझ्या Don't spoil your day. तुझा दिवस तू खराब नको ना करू. If he doesn't buy for yourself one birthday gift. त्यांनी नाही घेतला, तू जाऊन स्वतःला काहीतरी गिफ्ट घेऊन ये. Praise God, you can do Hallelujah. it. And one day he'll be so ashamed that आणि एके he दिवशी will do it for you. एके दिवशी इतकी त्याला लाज वाटायला लागेल ना की तो स्वतःहून तुझ्यासाठी काहीतरी घेऊन येईल. Go and buy one nice dress and send the bill to your husband. सुन ये तो बिल्कुल हमारी कहानी हो रही. स्वतःला जाऊन सुंदर ड्रेस खरेदी करून ये, बिल प्रोड्यूस कर दे. ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट इधर आहे. But don't lose your joy. पण आनंद नको कमी करू. Praise God, don't lose your joy. आनंद नको स्वतःतला कमी करू. जायचं मस्त सुंदर ड्रेस खरेदी करून बिल आणून देऊन टाक. And then next time he'll say, पुढच्या वेळेला ते म्हणतील काय आहे, हे 4,000चे कपडे असं हा. होतं. ही एकटी मी गेली घेतलं ना. असतं. See, I'm talking about normal Christian life. मी नॉर्मल ख्रिस्ती जीवन सांगतो बरं का.
Normal Christian life. नॉर्मल साधारण ख्रिस्ती जीवन जगा. एव्हरीथिंग, नो नीड ऑफ स्ट्रेचिंग इट टू फार. Some people are so workaholic. काही लोक इतके काम व्यसनी, They never take leave from their job. अजिबात सुट्टी घेणार नाहीत. And they pride in it. आणि त्यात अभिमान. गेल्या वर्षी 100 दिवस सुट्टी माझं राहिलं बघ. अरे पण इथं फॅमिली तुटतं ते अरे बघत नाही. बाबा, तू एकदम असा दोरीवरची कसरत करतोय. लवकर See, सुट्टी घे. it's like you're saying, I don't want to see your face. जणू काही तुम्ही Often. असं म्हणताय की मला तुझा चेहराच बघायचा नाही सारखा. Yes? मी सुट्टीच घेत नाही म्हणजे मला त्यांचं मग तोंड दिसायला नाही होणार मग. त्याचा अर्थ तोच लागतो ना मग, Isn't it? है ना. सुट्टीच घेत नाही त्याचा अर्थ काय लागला? यांना तोंड नाही बघायची बहुतेक आपली. Take holiday. सुट्टी घ्या. Your spouse will love it. तुमच्या नवऱ्याला बायकोला आवडेल. You can say, म्हणा, see, I took leave tomorrow. मी उद्या सुट्टी घेतलीये 2 दिवस. 2 दिवस. कारण की तुमच्या बरोबर राहायला मला. हालेलुया. He'll be so happy. आनंदी होईल नवरा. माझ्यासाठी त्यांनी सुट्टी घेतली. माझ्यासाठी. Sometimes the husbands tell their wives, कधी कधी नवरा बायकोला म्हणतो, उद्या सुट्टी घेते का? नाही खूप बिझी आहे बाबा, मला नाही घेत. मेरा Then he'll say, this one doesn't love only. मग नवरा काय म्हणेल, हिला कधी सुट्टी घ्यायला सांगितलं की हिचं आपलं चालू होतं नाही, मला काम आहे. मला Sometimes the wives say नाही तर कधी कधी बायका म्हणतात to their husbands, नवऱ्याला, सुट्टी घ्या ना उद्या. घेऊन टाकायचं. See? कोण जोर घेऊन टाकायचं. ले लो. See, I'm giving you the secrets of living a joyful life. मी आनंदी नॉर्मल ख्रिश्चन जीवन जगण्यामागची रहस्य तुम्हाला सांगतो. Because my wife and I, we are living in real joy. कारण की आम्ही दोघ जण खऱ्या आनंदामध्ये गेली It's not a 24 show. It's not a mask that we हा are giving. शो it to नाही you. बर का, हा शो नाही. Real joy. अगदी खऱ्या आनंदामध्ये आम्ही राहतो. Before God, I'm saying, देवासमोर आम्ही सांगतो, वेदीवर उभे आम्ही we are really happy. family. खरोखर आनंदी आहोत आम्ही. Even before Sandra came, we were same. We had not changed. सॅन्ड्रा यायच्या अगोदर सुद्धा आम्ही तेवढेच आनंदी होतो आणि आजही तेवढेच The आनंदी. joy of the Lord is our कारण strength. प्रभूचा आनंद माझी आणि आमची ताकद आहे. Amen. आमेन. Take vacations. तुम्ही सुट्टी घ्या. Amen. आमेन. कधी असं वाटलं की नाही खूप भार झालेला आहे, थोडा ब्रेक पाहिजे, ब्रेक अवे, सुट्टी घ्या. Surprise your husbands also. Surprise your wives also. कधी कधी नवऱ्याला काहीतरी सरप्राईज, कधी कधी बायकोला काहीतरी सरप्राईज. If your wife is taken leave, बायकोनी समजा सुट्टी घेतली आहे, त्या दिवशी थोडं उशीर उठायचं. वाईफ म्हण, अरे कामाला नाही, तू घेतली म्हणून मी पण घेतलं बघ. हालेलुया. What a joy. किती आनंद. See, I'm giving you some clues. मी तुम्हाला क्लू देतोय काय. तू छुट्टी ली ना, मैं भी आज सोचा चल You know what? You know those little things. त्या छोट्या छोट्या गोष्टी असतात बरं. They are very important things in our day-to-day life. पण दर दिवशी या गोष्टी फार महत्वाच्या असतात. Amen. Say you took leave, I also took leave. तू सुट्टी घेतली, आज मी पण घेतली. You should be joyful with the असं- wife of your youth. आनंदी राहायचं. आपल्या तारुण्यातल्या बायको बरोबर आनंदी राहायचं. You should be joyful because God has given you that spouse. That आनंदी राहा partner. ना. देवानी तो नवरा ती बायको तुला दिलेली आहे ना. Be happy. आनंदी And राहा. even if they cannot make you happy, you sing alone. आणि in जरी the त्यांनी house. तुला आनंद दिला नाही ना, तू एकटी गा घरात, जोरात गा ना. जोरात गा, तो एवढं कंटाळणार. सुरू हो जा. अकेली इतका कंटाळा येईल ना He will त्यांना. also sing with you मग one ते day. म्हणतील इसके साथ आपण भी गाया तो अच्छा है. Because singing and this joy is very contagious. कारण की हा एक गाणं आणि हा आनंद फार संसर्गजन्य असतो, तो लगेच पसरतो. We have to change. आपण बदलायला पाहिजे. People, we have to change. लोकांनो, आपण बदलायला हवंय. We have not yet changed. आपण अजून बदललेलो नाही. We have to change. बदलायला हवंय, बदलायला हवंय, बदलायला Amen. हवंय. We have to change. बदलायला पाहिजे, अजून बदलायला पाहिजे. We have to learn to laugh. आपण हसायला शिकायला Very हवंय. sad to say that. आज खूप दुःख वाटतंय हे See, I will सांगायला. not say to the world, I will say to the Christians. मी जगाला नाही सांगणार, पण मी ख्रिश्चन लोकांना सांगीन, हसायला पण शिकलं पाहिजे. See, such godly joy, such godly अरे. presence will be there. इतका दैवी आनंद आणि दैवी सानिध्य आपल्या बरोबर In असेल. the world, the people are joyful. अरे जगामध्ये अविश्वासू लोक आनंदी राहतात. व्हॉट्स रॉंग विथ अस? See, but- आपल्याला झालंय काय? But you know, their kind of joy, पण त्यांच्या पद्धतीचा आनंद माहितीये, it's not of the Holy Spirit. तो पवित्र आत्म्याचा आनंद नाही. If they make fun of somebody, they will be joyful. जर त्यांनी कोणाची टंगळ मंगळ केली, टिंगल केली, तर ते आनंदी होतात. How many are understanding? किती लोकांना कळतं? They will say, ते म्हणतील, त्याला बघितलं कसं दिसतो तो एकदम बघितलं का आज ध्यान जाडजूड कसं? दिसतो कसं. See, that is their joy. त्याच्यात त्यांना आनंद मिळतो. Pulling somebody's leg is their कोणाचे joy. तरी पाय खेचून त्यांना आनंद मिळतो. Making fun of somebody's life, their character or their body or whatever is joy. कुणाची तरी गंमत करून जगातल्या लोकांना आनंद मिळतो. Talking about somebody is happiness. for them. कुणाविषयी तरी बोलून त्यांना आनंद मिळतो. Somebody's downfall is their happiness. कुणाविषयी तरी वाईट बोलायचं, त्यांना खाली पाडायचं, त्यात त्यांना आनंद मिळतो.
going for some parties is happiness. काहीतरी पार्टीला जायचं त्यात त्यांना आनंद मिळतो. Amen. Mocking at somebody is happiness. कोणाला तरी नावं ठेवायची त्यात त्यांना आनंद मिळतो. Somebody of their enemy dies, that is their happiness. कोणी शत्रू मेला तर त्यांना त्यात आनंद मिळतो. But our joy is different. आपला आनंद वेगळा आहे. Our joy does not come if somebody falls. आपला आनंद कोणी पडलं तर त्यात नाही. Our joy does not come if our enemy falls. आपला आनंद आपला शत्रू पडला तर त्यात नाही. No, no, नाही, no, नाही, no. नाही, 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 नाही. Our joy is different and constant and perpetual, which comes from the Holy Spirit in all occasions. आपला आनंद वेगळा आहे. आपला आनंद सतत आहे की जो पवित्र आत्म्यापासून सतत आपल्याला मिळत राहतो. आमेन, आमेन, हालेलुया, आमेन, Praise the Lord. हालेलुया. So take your family out. म्हणून कधी कधी फॅमिलीला बाहेर घेऊन जा. Talk to your children also. मुलांशी पण बोला. Play with your children also. Sometimes the parents, they don't play with their children. मुलांबरोबर खेळा. कधी लहान मुलं असतील तर कधी कधी आई वडील त्या मुलांबरोबर खेळत पण नाही. You know, when the children laugh, you also laugh. मुलं हसली तुम्ही पण हसा. Open up to laughter. हास्य जे आहे ना त्याला जरा स्वतःला उघडा. Never think that you will lose your spirituality if you laugh. कधी असं समजू नका मी जर खूप हसले तर माझ्यातला आध्यात्मिकपणा जाईल. I'm not talking about those girlish giggling thing and all मी that. उगीच त्या फालतू गोष्टींवरती हसण्याविषयी बोलत नाही बरं Like का. laughing and then looking at somebody's dress असं and laughing. त्याच्याविषयी मी I'm बोलत talking नाही. about the joy of the Lord. इथे इथे प्रभूचा जो आनंद आहे ना त्या आनंदात ना हास्य यायला हरकत नाही. And I'm telling you, the devil will be defeated the day you start laughing. आणि ज्या दिवशी तुम्ही अशा पद्धतीने हसू लागाल ना त्या दिवशी सैतान हरेल. Amen? Amen. I'm telling you, मी खरं सांगतो your house will stand. तुमचं घर उभं राहील. And some wives seriously need to laugh. Some आणि- husbands seriously need to laugh. काही बायकांनी काही नवऱ्यांनी अगदी सिरियसली मी सांगतो हसायची गरज And आहे they need to enjoy life. आणि जीवनाचा आनंद घ्यायची गरज आहे. Humor and happiness should be a part of every Christian. कारण की आनंद विनोद प्रत्येक ख्रिश्चन माणसाचा वाटा पाहिजे. The Bible, you know, mentions a lot of rejoicing. बायबल उल्हासाविषयी आनंदाविषयी खूप लिहितं. But very seldom the church ever speaks about rejoicing. पण चर्च मध्ये खूप कमी वेळेला हा आनंद हा उल्हास हे विषय बोलले जातात. How sad, isn't it? किती दुःख आहे But ना. you read from Genesis to Revelation, पण- you will have many instances of rejoicing. तुम्ही उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत वाचा आनंदाची उल्हासाची खूप उदाहरणं खूप घटना तुम्हाला वाचायला मिळतील. You know, even when I'm giving the message also, if you feel like laughing, laugh. मी संदेश देताना सुद्धा तुम्हाला जर हसावंसं वाटलं बी ओपन बी फ्री Amen. ना हसायला हस You have to laugh. हसा. नाही नाही काय लोक काय म्हणणार वो मी क्या- अनबिलीवर अरे वो बोला बोला आपने क्या करने का मला हसायचं. जॉय ऑफ द लॉर्ड प्रभूचा आनंद आहे. There is humor with सारखंच आपलं God. नाही सारखंच आपलं दाबून दाबून नाही हा काय म्हणेल नाही प्रभूतला आनंद आहे हा. Bible says in Psalm 1 God sat in the heavens and laughed. स्तोत्र 1 मध्ये बायबल म्हणतं ना स्वर्गात बसून देवबाप हसला. Amen. Amen. Even when people enter the church, come with laughing. लोक जेव्हा चर्च मध्ये सुद्धा येतात ना चर्च मध्ये प्रवेश करताना आपण हसत हसत या. Amen. आमेन. Enter his gates with thanksgiving. Thanksgiving महा. How is thanksgiving given? आभार प्रदर्शन कसं केलं जातं कुतत रडून कुतत का? का No, कुतत कुतत का धन्यवाद laughing and धन्यवाद. smiling and rejoicing. आभार प्रदर्शन आनंदानेच केलं That जातं should ना. be a typical church activity. अगदी टिपिकल चर्चची कृती असायला पाहिजे ही काय की आनंदाने आभार प्रदर्शन करत चर्च मध्ये एंट्रन्स And पाहिजे. the people who entertain them also warmly should entertain. आणि जे लोक चर्च मध्ये त्यांचं स्वागत करतात त्यांनी त्यांचं स्वागत सुद्धा प्रेमानं आपुलकीनं मायेनं केलं पाहिजे. Otherwise, sometimes very strict. नाही Come तर on. कधी Yeah, फार sit down एकदम here. There is कडक place कायदा. here. There is place उधर there. बैठो Stand there, brother. उधर खड़े रहो ब्रदर. No, अरे that is not Christian joy. क्या हो गया तुमको हा ख्रिस्ती आनंद नहीं है हा. Amen. The बोलो. joy is missing. The joy, your work is there, but the joy of the Lord is missing. तुम्हा सर्वांचं काम आहे काम सगळ्यांचं ठीकठाक चाललंय बट आनंद झिरो लेवलवर And आलाय. so when people entertain such a ones and say, sit down there, sit down there, sit down there, it looks like a funeral now आणि everywhere. मग अशा पद्धतीनं लोकांचं स्वागत केलं गेलं ना की असं वाटतं चर्च सभा नाही मयत भरलेली आहे. Amen. And then Amen. we say, Lord, send revival. God आणि will मग say, आपण how can I send इकडे revival here? बाप्पा संजीवन पाठव देव म्हणेल किती मोठं हिंड्रन्स मध्ये ठेवलेलं आहे मी That's संजीवन why, कुठून that's why पाठवू. we have singing and praise and worship before the word. म्हणून आपण शब्द अगोदर काय करतो संदेशा अगोदर आपण काय करतो स्तुती आराधना करतो. Amen. कधी कधी मेसेज मध्ये सुद्धा मेसेज चालू व्हायच्या अगोदर सुद्धा आपण गाणं घेतो स्तुती करतो. See, that's why even sometimes the children also hate going for Sunday school. आणि मग कधी कधी काय होतं ना मुलांना सुद्धा संडे स्कूलला जायला आवडत They नाही. say,
Dada, there is no fun there. मुलं म्हणतात काही गंमतच नाही संडे स्कूल मध्ये, It's only torture. नुसतं छळच होतो No, तिथं. there should be fun. असं नाही See, होत for आता. children it is fun. अरे संडे स्कूल मुलांना गंमत पाहिजे ना तिथं. Jesus said येशू बोलला in John 15 verse 11, योहान 15:11, these things I have spoken to you that my joy may be in you and your joy may be full. योहान 15:11 काय लिहिलेलं आहे? माझा आनंद तुम्हामध्ये राहावा व तुमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या Ah, that's कळलं why का? I said, he म्हणून said. मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या सगळ्या That your joy should be full. की तुमचा आनंद पूर्ण असावा. Amen. Hallelujah. In John 16:33, योहान 16:33 Jesus said, last part, be happy for I have overcome the world. येशू म्हटला शेवटचा भाग बघा त्यामध्ये, धीर धरा मी जगाला जिंकले आहे. Yes. धीर धरा, आनंदाने धीर धरा. Dhir in Greek also is happy. ग्रीक मध्ये धीर याचा अर्थ आनंद सुद्धा होतो. Amen. Amen. Jesus also has a very refined sense of humor. येशूकडे सुद्धा एक विनोदाचा सेन्स खूप आहे बरं का, शुद्ध पद्धतीचा Yes. विनोद. Because when he created things, कारण की जेव्हा येशूनी गोष्टी निर्माण केल्या, some of the things he created, some of the creatures he created look very funny, isn't it? काही श्वापद येशूनी जी निर्माण केलेली आहेत ती दिसायला किती गंमतशीर दिसतात बघा. If you look at a monkey, it's very funny. माकड Gorillas, पाहिलं. they're very funny. माकड पाहिलं तर किती गंमतशीर दिसतं है ना, फनी दिसतं एकदम. Look at the माकड. rat, they look very funny. उंदीर बघितला तर किती फनी दिसतो एकदम. See, that's why children go to the zoo म्हणून तर मुलं लेकरं झूला जातात and they प्राणी rejoice. आणि तिथे आनंद करतात. When the monkey starts scratching like that, they rejoice. माकडाने असं असं खाजवायला सुरुवात केली की पोरं हसायला लागतात. All that instinct has been put by God. ते सगळं देवाने घातलंय त्यांच्यात. Otherwise, why will children go to the zoo? नाही तर मुलं कशाला जातील झूला? Because going to the zoo makes them happy. कारण झूला जाऊन मुलं आनंदी होतात. My Sandra, if she sees monkey jumping around, she laughs so much. आमच्या सँड्रानी जर माकड बघितलं ना तर अशी उडी मारते ना सँड्रा, इतका So तिला much. आनंद होतो, इतका आनंद Full of होतो, joy. इतका आनंद होतो की बस. See, God could have made the monkey very serious, walking around like आता that देवा without doing माकडाला anything. एकदम गंभीर बनवू शकला असता की स्ट्रिक्टली एकदम कायद्याने थेट चालत राहा, हसायचं नाही काय नाही. See, but God made them some creatures very funny पण देवापाने काही श्वापदे एकदम फनी गंमतशीर बनवली आहेत that we may enjoy these things. की उनको देख के भी अपने को हंसी आती है का की आपण त्यातून आनंद घ्यावा. Praise the Lord. हालेलुया. Are you understanding, people? कळतं तुम्हाला मी काय म्हणतो? There is nothing wrong in having the joy of the Lord. प्रभूचा आनंद आपल्यामध्ये ठेवण्यात काही चुकीचं नाही. I'm not saying that you don't have the joy inside of मी you. असं नाही म्हणत की तुमच्या आत आनंद नाहीये. At times it has to come out also. It has to be manifested आतमध्ये also. आनंद आहे पण वो अंदर का कभी बाहर भी निकालो ना, तो Some- बाहेर पण कधीतरी दिसला पाहिजे का नाही? Some people tell me, काही लोक म्हणतात I have the joy inside of me, Pastor. माझ्या आत आनंद आहे पास्टर, That's why outside I don't show, but मी बाहेरनं inside. दाखवत नाही पास्टर, पण मी आत फार आनंदी आहे. But when somebody cracks somebody, jokes on somebody and all, then you laugh so पण much. जर कोणी जर विनोद केला काय केलं तर तुम्ही इतके हसता. किती हसतो आपण. किती हसतो जोरात, आपण. जोरात, जोरात, जोरात. If our enemy falls, we laugh. आपला शत्रू पडला तर आपण किती हसतो. If somebody is looking very funny, we laugh. कोणी जर गंमतशीर दिसत असेल तर आपण किती हसतो. Amen. आमेन. मग प्रभूतला आनंद आपल्या आतमध्ये आहे, तो बाहेर पण कधीतरी दिसायला पाहिजे. A joke that really hurts someone physically or mentally is not funny. जो विनोद एखाद्या समोरच्या व्यक्तीला जर शारीरिकरित्या आणि मानसिकरित्या वाईट वाटेल असं करत असेल तर तो जोक खरोखर जोक नाही. Because all of God's gifts, कारण की सगळी देवाची दानं आहेत. they have the potential of being misused also. Okay. त्या सर्व देवाच्या दानांमध्ये ही पण कुवत आहे की त्या दानांचा गैरवापर सुद्धा होऊ शकतो. And that's how the devil misuses God's gift of laughter also. आणि सैतान हेच करतो. देवाचे जे दान आहे हास्य नावाचं, त्याचा गैरवापर सैतान अशाच रीतीनं करतो. So sometimes you can speak funny things about some people, तर कधी कधी काही गंमतशीर गोष्टी तुम्ही काही लोकांविषयी बोलू but शकता, as long it is little tasteful, पण त्यात थोडी चव पाहिजे. as long as we keep it tasteful, त्याला जर चव असेल, त्याला लिमिट असेल, there's okay. nothing wrong with mixing fun and religion to a certain extent. गंमत आणि धर्म काही प्रमाणामध्ये मिसळण्यात काही हरकत नाही. Because people think कारण लोकांना असं वाटतं fun, happiness, joy is inherently wrong altogether. That is wrong. गंमत, कारण लोकांची अशी एक समज आहे की गंमत, आनंद, एन्जॉय हे सगळं चुकीचं आहे असं लोकांची एक समज आहे. Amen. आमेन. You know, there was this comedian in real life. खऱ्या जीवनामध्ये एक कॉमेडियन होता. His name was Red Skelton.
रेड स्केल्टन त्याचं नाव होतं. And he was one of the world's most beloved and respected comedians. आणि अख्ख्या जगामध्ये सगळ्यात जास्त आदर प्रतिष्ठा पावलेला हा एक कॉमेडियन होता. And he was extremely devout in his devotion to God. आणि देवाप्रित्यर्थ सुद्धा तो फार भक्तिमान होता. But yet he used to make people laugh. तरी तो लोकांना हसवायचा. He used to make some funny remarks about certain people, but it was very tasteful. काही लोकांविषयी काही फनी बोलायचा पण त्याला चव फार असायची. And he used to say, आणि तो म्हणायचा have a little laugh at life जीवनामध्ये थोडासा हसा and look around you for happiness instead of sadness. आणि आजूबाजूला आनंदाकडे पहा दुःखाऐवजी. Praise the Lord. हालेलुया. See, in everything there is some laughter there. प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही आनंद आणि हास्य आहे ना. You know, when you rejoice, जेव्हा तुम्ही आनंद you करता can soften even the worst blows that life will deliver upon you. त्यावेळेला जीवनामध्ये सगळ्यात मोठी अशी संकट जरी आलेली असतील ना तरी ती मऊ होऊन जातात, मऊ पडतात जर आपण हास्याने त्याला हाताळलं तर. Yes, sometimes the devil will give you a blow, कधी कधी सैतान तुम्हाला मोठे फटके देईल but if you rejoice, पण जर तुम्ही त्यातही आनंदी राहिला it will soften the blow. तर तो जो ब्लो आहे तो जो फटका आहे तो मऊ पडेल. That's why many times people fall sick, that they म्हणून have मग बऱ्याच troubles वेळेला- and fights and all such things. म्हणून बऱ्याच वेळेला मग काही लोक आजारी पडतात, त्यांना त्रास व्हायला They लागतात, become weak मग भांडणं व्हायला लागतात, ते अशक्त होतात because the joy of the Lord has not become their आणि strength. प्रभूचा आनंद त्यांची शक्ती झालेली नाही. Amen. आमेन. So once you learn to laugh एकदा का तुम्ही हसायला शिकलात and rejoice, आणि आनंद करायला शिकलात you will see तुम्ही पाहाल that no matter how painful life becomes, कितीही जीवन जरी वेदनामय असलं you can overcome it because of the strength of the Lord. तुम्ही देवाच्या ताकदीनं देवाच्या शक्तीनं त्यावर मात करू शकता. Praise God. हालेलुया. Next week we will start the third point, that is the power in joy. तिसरा मुद्दा मी पुढच्या रविवारी घेईन तो म्हणजे आनंदातलं सामर्थ्य. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. Oh, आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. Oh, आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. सर्वशक्ति यीशु विजय का दाता, जय देने वाला है. हालेलुया. कंठ से हम होशाना गाकर सबको बताएंगे. आनंदी आनंद है आनंदी आनंद है यीशु के चरणों में. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. हालेलुया. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. Can you really rejoice by mocking somebody's features or their life? कुणाच्या तरी जीवनाची निंदा करून कोणीतरी कसं तरी दिसतंय त्याची निंदा करून आनंद खरोखर होईल का? No. नाही. Can you rejoice because some of your enemies have fallen? तुमचे शत्रू कोणीतरी पडले, मेले, त्यांना लागलं, त्यातून आनंद होईल का खरा? नाही. See, the men in the world, they can enjoy like that. जगातले लोक असा आनंद करतात, They can drink and get joy, दारू पिऊन आनंद करतात, dance and then joy. नाचून आनंद, But दारू that is पिऊन. not joy, that is plain happiness. पण तो खरा आनंद नाही, ते आपलं वरवर थोडस टिकल होतं बस. How can Christians enjoy? पण ख्रिश्चन लोक कसा आनंद करणार? Only by the joy of the Lord. प्रभूचा. Because we also have suffering, का आपल्यालाही त्रास आहेत, we also have trouble, आपल्यालाही त्रास आहेत, we also are grinding. आपण सुद्धा दळले जातोय ना. But पण in all that, त्या सगळ्या there is victory for us. आपल्याला विजय आहे. Because Jesus is on our side. कारण येशू आपल्या बाजूने आहे. We are going through the tunnel. We are not आपण- going to the tunnel of पण that. बोगद्याकडे नाही, बोगद्यातून पार जातोय. बोगद्यात राहणार Through, नाही. through. बोगद्यातून पार. Amen. हालेलुया.
That's why म्हणून when Paul and Silas rejoiced, पॉल आणि सिलानी जेव्हा आनंद केला, it says midnight hour. मध्यरात्रीची वेळ It लिहिली. was midnight hour. मध्यरात्रीची वेळ, When you are in the midnight hour, मध्यरात्रीची जेव्हा वेळ असते ना, you need to rejoice. आनंद करायचा. Other times, बाकीच्या वेळेला we don't need to tell you to rejoice. आम्ही तुम्हाला सांगायची पण गरज नाही की आनंद करा. Why should Paul say rejoice? कशाला पॉलनी मग सांगायचं की आनंद करा? It is so obvious that you will rejoice when you get promotion. बाकीच्या वेळेला तुम्ही आनंद करणारच. प्रमोशन मिळालं, चांगलं झालं की सगळेच आनंद Who will करतात. not rejoice? कोण आनंद करत नाही? Even a dog will wag its tail if it gets its food. एखाद्या कुत्र्यालाही खायला मिळालं तर शेपटी हलतीये. See, there's nothing so great about it. त्यात मोठं काही नाही. Christians rejoice in the darkest hour ख्रिश्चन लोक, ख्रिस्ती लोक अगदी अंधकारमय काळ असतो तरी आनंद, because they know कारण त्यांना माहित असतं that God will deliver them, माझा देव मला सुटका देणार and the आहे. joy of the Lord becomes their strength. प्रभूचा आनंद त्यांची शक्ती होता. Praise the Lord. हालेलुया. Oh God, हे बाप्पा, I thank you for my people. मी तुला धन्यवाद देतो माझ्या I लोकांसाठी. thank you, Lord. तुझे आभार मान. We have learned to rejoice. आज आम्ही आनंद करायला The शिकलो. joy of the Lord is our strength. प्रभूचा आनंद आमची ताकद We आहे. will rejoice at all times. आम्ही नेहमी आनंद Our करतो. source of our joy is not situations, not circumstances, not people. आमच्या आनंदाचा उगम परिस्थिती नाही, लोक नाही. Our joy, our source of our joy is you, O आमच्या God. आनंदाचा उगम तू आहेस. In your देवा. presence is fullness of joy. तुझ्या सानिध्यामध्ये आनंदाची परिपूर्णता आहे. In the प्रभू. presence of the Lord there is fullness of joy. प्रभूच्या सानिध्यामध्ये आनंदाची परिपूर्णता Oh आहे. God, प्रभू, I pray let your fullness of joy come over मी them. प्रार्थना करतो की तुझ्या आनंदाची परिपूर्णता, परिपूर्ण आनंद या लोकांवर Let पाठव. your joy become their strength. तुझा आनंद त्यांची ताकद बनू दे. Now. आता Now. आता Let your healing power enter into तुझं them. आरोग्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये जाऊ दे. Let your deliverance come right now. तुझी मुक्ती, तुझी सुटका आता त्यांना मिळू दे. Every devil प्रत्येक सैतान which is not allowing them to जो rejoice, त्यांना आनंद करू देत नाहीये, I bind and break the power मी of the devil in बांधतो Jesus. त्या सैतानाला येशूच्या नावात. Leave them all in Jesus. सोड सैताना येशूच्या Be नावात. free in the name of सोड Jesus. येशूच्या नावामध्ये. सर्वांनी येशूच्या नावात मोकळे व्हा. Be free in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये मोकळे व्हा. Lord, let them be free to rejoice. प्रभू त्यांना आनंद करायला मोकळं कर. Free, free, free to rejoice. मोकळं कर, आनंद करायला दे बाबा. Free to be happy. खुश आणि आनंदी Free राहायला. to be singing songs. अगदी तुझी गीतं गायला मोकळं कर. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद. Thank you, Father. धन्यवाद. In Jesus' name I pray. येशूच्या नावात